नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण वडगाव येथे आहेत. श्रवण कृषी सेवा केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहे आणि आज आपण त्यांच्या शेतात आहोत. त्यांच्या शेतात त्यांनी यावर्षी टरबूज पिकाची लागवड केली आहे आणि कसं आतापर्यंत व्यवस्थापन करत आले त्या संदर्भात माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. साहेब नमस्कार. 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 आपण मागच्या वर्षी टरबूज घेतला होता? हो. यावर्षी सुद्धा घेत आहेत? हो. यावर्षी टरबूज घेण्यापूर्वी या प्लॉटमध्ये कोणतं पीक होतं? त्यामध्ये सोयाबीन होती. सोयाबीन होती. हो. बरं. मागच्या वर्षी आपण किती एकर लागवड केली टरबूजाची? 2 एकर. आणि यावर्षी सुद्धा 2 एकर आहे. बरं. मागच्या वर्षी किती रोप लागल तर मग आपल्याला? मागच्या वर्षी 8-8.5 रोप लागले होते. 8-8.5. हा. आणि यावर्षी मी ते रोपांची संख्या जास्त केली. आता 13,000 रोप यावर्षी लागवड केले. बरं. यावर्षी रोपांची संख्या, प्लांट पॉप्युलेशन जास्त आहे, खूप जास्त केलं आहे. 2 बेडमध्ये किती डिस्टन्स ठेवलेला आहे आपण? 4 फुटाचा केला आहे. 4 फुटाचा. हो. आणि जनरली 2 वाईनमध्ये म्हणजे 2 वेलीमध्ये किती अंतर असेल? ते 1 फूट 1 फुटाचं अंतर आम्ही ठेवलेलं आहे. झिगझॅग मध्ये. समान अंतरावर आहे की झिगझॅग मध्ये ठेवलेलं आहे? झिगझॅग मध्ये ठेवलं. हो. बरं, ठीक आहे. आणि किती मल्चिंग लागलं याला? किती बंडल? मल्चिंगचे 11 रोल लागले टोटल 11 रोल लागले. हो. बरं. एक रोल किती फूट किंवा किती मीटरचा असते ते? आता तर ते बघितलं नाही, कारण की रोल हे कमी जास्त असतात. आम्ही एकदाच मोठा रोल आणला होता. तो मोठा रोल होता. हा. ठीक आहे. 11 रोल लागले होते म्हणा. हो. हो. ओके. आता आपल्याला साहेब ज्या शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्या माइंडमध्ये आलं आहे की बाबा टरबूजाची लागवड करायची आहे, तर टरबूज लागवड करण्यापूर्वी कोणत्याही बिझनेसमध्ये जे रिस्क पॉईंट असतात, तर या क्षेत्रात येण्यापूर्वी किंवा या पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्याकडे काय असणं गरजेचं आहे? सर्वात पहिले ठिबक चांगल्या क्वालिटीचं असायला पाहिजे आणि ते 12 mm किंवा 12 mm च्या वरतीचं ठिबक असायला पाहिजे. प्रॉपर ड्रिप इरिगेशन असायला पाहिजे. प्रॉपर खतं सोडण्यासाठी व्हेंचुरीचं नियोजन असायला पाहिजे. म्हणजे खतं सोडताना आपल्याला अडचण जात नाही. कारण की खतं सोडताना काय होतं, आपण पंपाने औषध सोडतो आणि 200 लिटरच्या हिशोबाने ते प्रॉपर औषध जात नाही, कारण की आपण डाल्यात सोडतो किंवा छोट्याशा एका ड्रममध्ये सोडतो. तर 200 लिटरचा जेव्हा ड्रममध्ये आपण औषधी मिक्स करतो, तर ते प्रॉपर हे प्रॉपर हे झाडापर्यंत पोचते. आणि हे व्हेंचुरी जर लावली तर प्रॉपर हे औषध झाडांना जाते समप्रमाणामध्ये. तर कलिंगडाचं कसं असते की तुमचं खत व्यवस्थापन हे प्रॉपर असल्यानंतरच तुमचं कलिंगडाला उत्पन्न चांगलं येते. खताचं प्रमाणसुद्धा कमी नको व्हायला, जास्त नको व्हायला. खतं मिक्स करताना प्रमाण जास्त नको व्हायला पाण्याचं, आणि कमीसुद्धा नको व्हायला. तर त्यासाठी हे 200 लिटर ड्रममध्येच आपण खताचं व्यवस्थापन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही व्हेंचुरी लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला व्हेंचुरी आणि ठिबक हे सुरुवातीला चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पाणी तर पाहिजेच. ठिबक पाणी असणारच. पाणी तर पाहिजेच आपल्याला. आणि कनेक्टिव्हिटी महत्वाची, रोड वगैरे. हो. 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 रोड असायलाच पाहिजे. कारण की काय होतं, काही व्यापारी जे आहेत तर हे पलटी माल घेत नसतो. कारण की पलटी मालमध्ये काय होतं की आपण प्लॉट एखादा आत असला, आपण ट्रॅक्टरमध्ये भरून पुन्हा डिसेंबरमध्ये जर भरला तर त्याच्यावरती जे पावडर आहे ते कमी होऊन जाते किंवा ते नाहीशी होते. त्यामुळे शायनिंग कमी होऊन जाते. त्यामुळे बरेच व्यापारी काय करतात, ते पलटी मार घेत नाही लवकर. लोकल मार्केटला चालवून जाते. हां. त्यामुळे कनेक्टिव्हिटी आपली गाडी जी आहेत ना मोठी 12 टनाची झाली, 22 टनाची शेताच्या प्लॉटपर्यंत जायला पाहिजे. व्यापाऱ्याला जो माल घ्यायचा असतो तो मिनिमम समजा किती किलो पासून त्याचा वेट असला पाहिजे? कमीत कमी किती किलोचा माल ते घेतात बाहेर पाठवण्यासाठी? अच्छा. तर आता आपल्या प्लॉटमधून जेवढे पण कलिंगडचे व्यापारी आहेत, हा 1 नंबरचा मालला जास्त प्रेफरन्स करतात. म्हणजे तुमचा 2 किलोच्या वरचा जेवढा माल असणार, म्हणजे 2 किलोपासून 5-7 किलोपर्यंत 8 किलोपर्यंत जो असतो तो 1 नंबरचा माल असतो. आणि 2 नंबरचा जो माल असतो, समजा 2 किलोच्या खालचा माल हा 2 नंबरचा असतो. पण त्यामध्ये रेटसुद्धा वेगवेगळे असतात. मग हो. किती फरक असतो रेटमध्ये? रेटमध्ये जास्त फरक नसतो, पण म्हणजे 4-5 रुपयाच्या जवळपासचा फरक असतो. ते डिपेंड 2 नंबरचा माल हा कोणत्या क्वालिटीचा आहे, म्हणजे लाल झालेला आहे की पांढराच आहे, तो त्या हिशोबाने त्याचे रेट ठरतात. नंतर फ्रूटची क्वालिटी कशी आहे समजा त्याच्यावर? फ्रूटच्या क्वालिटीवरती रेट ठरतात त्याचे. बरोबर. हो. आता सर यावर्षी टरबुजाचे बऱ्यापैकी व्हिडिओ येतील किंवा माहिती येईल की चांगले दर शेतकऱ्याला मिळत आहेत. मागच्या वर्षी दर यासारखे नव्हते, तर दरांकडे पण शेतकरी आकर्षित होतात. आता ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत कधीच टरबुजाची लागवड केलेली नाही आहे किंवा तो पुढच्या वर्षी करायचं नियोजन करत आहे, म्हणजे पुढच्या वर्षी त्याला लागवड करायचीच आहे, मग मनस्थिती अशी आहे, माइंडसेट असा आहे की फायदा झाला तरी करणं आहे किंवा नुकसान झालं तरी करणं आहे, म्हणजे त्या मार्गाने जाणंच आहे. तर त्या शेतकऱ्याने ज्याला काहीच माहीत नाही टरबुजा संदर्भात,
तो शेतकरी ज्यावेळी आपला व्हिडिओ बघेल तर त्याला बऱ्यापैकी माहिती मिळावी, त्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. हो. तर साहेब, ज्या शेतकऱ्याच्या माइंडमध्ये आलं की बाबा आता टरबूज लागवड करायची आहे, तर पहिलं पीक काढल्यानंतर दुसरं पीक आपण हे घेणार आहोत, तर कोणत्या वेळी याची लागवड आपण करू शकतो? फर्स्ट पॉईंट. दुसरं पॉईंट, लागवड करण्यापूर्वी लँड प्रिपरेशन, म्हणजे जमीन कशी तयार करायची? अच्छा, तर खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की लागवड कधी करण्यात यावी, पुढच्या सीझनसाठी किंवा पुढच्या रमजान महिन्यासाठी किंवा पुढच्या उन्हाळ्यासाठी. तर यावर्षी रमजान हे 19 तारखेला सुरुवात झाली, तर पुढच्या वर्षी साहजिक असते समजा 10 दिवस 15 दिवस अगोदर, म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये रमजान ही चालू होणार आहे. तर रमजानच्या 15 दिवस अगोदर तरी प्लॉट आपल्या यायला पाहिजे, त्या हिशोबाने लागवड करायची. कारण की रमजान महिन्यामध्ये काय होते, रमजानच्या हिशोबाने प्रत्येक शेतकरी, बऱ्यापैकी शेतकरी 80-90% शेतकरी महाराष्ट्रातले नदरचे, की हे रमजानच्या हिशोबाने भरपूर लागवड होते. तर त्या लागवडीमध्ये आपण नको बसायला. तर आपण हे तर रमजानच्या अगोदर आपल्या 15 दिवस 20 दिवस अगोदर जर प्लॉट आला तर निश्चितच दर खूप चांगले भेटतात. आता यावर्षी सुद्धा आता 2026 चालू आहे, 2026मध्ये रमजानच्या अगोदर आलेले प्लॉट हे 27-35 रुपयापर्यंत हे प्लॉट शेतकरी म्हणजे व्यापाऱ्यांनी घेतलेत, कारण की त्यावेळेस माल नव्हता. रमजानच्या पहिल्या वीकमध्ये सुद्धा तसंच होतं आहे की माल कमी असल्यामुळे नाही काय की 22 रुपये, साहजिक 20 ते 25 रुपयाचे दर सध्याला सुद्धा आहेत. तर ते साहजिक ते दर ज्या आता चालू झालेत कमी व्हायलात, कारण की कर्नाटकचा माल चालू झालात. आपल्या भागामध्ये जवळपास जर म्हटलं तर आपलं जळगावचं मेन मोठं मार्केट आहे, आपलं जळगावचे माल हे चालू झालेत. त्याच्यानंतर अकोल्याच्या सराउंडिंग एरियामध्ये जळगाव जामोद आहे, त्याच्यानंतर सोनाळा वगैरे तो भाग जो आहे बाळापूरचा, त्याच्यामध्ये कलिंगडाचे प्लॉट भरपूर होतात. तर त्यांचेसुद्धा माल आता चालू व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आवक जर आता जास्त प्रमाणात जर येत असेल तर साहजिकच रेट कमी होतात. आतापर्यंत आवक खूप कमी होती, म्हणजे आमचे नगरचे व्यापारी आहेत, त्याच्यानंतर वाशी मार्केट आहे, गुलटेकडी मार्केटचे व्यापाऱ्यांना मी असं कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे. ते म्हणतात आता मला आता सुरुवात झाली म्हणे, त्यामुळे रेट कमी होतात. इथून समोर जसं सप्लाय जास्त रेट कमी होतो. हो, सप्लाय जास्त झाल्यानंतर साहजिक कोणत्याही मालाचे रेट कमी होतात. तर पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या सीझनसाठी जर लागवड करायची म्हटले तर टरबूज हे तुम्ही रमजानच्या अगोदर निघतील त्या हिशोबाने लागवड करा. त्यामुळे साहेब, हे झालं फेस्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे मार्केटमधली डिमांड किंवा येणारे दर त्या उद्देशाने तुम्ही सांगितलं. हो. जर आपण मंथ वाईज बघितलं, वेदर वाईज, क्लायमेटिक कंडिशनच्या नुसार जर पाहिलं तर कोणत्या महिन्यामध्ये लागवड झालेली आवश्यक आहे आपल्याला? सर, आता आपलं महाराष्ट्राचं जे वातावरण आहे त्या हिशोबाने नाही का लोक 12ही महिने लागवड करतात. फक्त उन्हाळ्याचे काही दिवस उन्हाळ्याचे दिवसांमध्ये फक्त विदर्भ सोडला तर, कारण की विदर्भाचं टेम्परेचर जास्त आहे, त्या हिशोबाने पश्चिम महाराष्ट्राचं, कोकणाचं, समजा त्या साईडला जर समजा नाशिकला गेलो होतो त्यांचं टेम्परेचर कमी येते, कारण की इरिगेटेड एरिया आहे. तर तिथं 12ही महिने लागवडी होतात. त्यामुळे तुम्ही 12ही महिने लागवड केली तर काय अडचण, निश्चितच ऑड सीझनमध्ये जर लागवड केली तर दर निश्चित चांगला भेटतो. फक्त त्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कोणता येत असेल तर तो असतो सेटिंगचा आणि मधमाशांचा. तर मधमाशा जर आल्या नाही तर तुमचं पॉलिनेशन परागीभवन होत नाही, त्यामुळे सेटिंग तुमची होत नाही. तर तुम्ही त्यासाठी तयारी तुमची अशी असायला पाहिजे की मधमाशांची पेटी, झाडांमध्ये आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोहरीबद्दल माहिती केलीत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉट पण बघितला होता की मधमाशा बघितल्या होत्या की मोहरीमुळे जेवढ्या मधमाशा आकर्षित होतात तेवढ्या कोणत्याच औषधीमध्ये, आता मार्केटला भरपूर औषधी आहेत, त्यानं सुद्धा आकर्षित होत नाही जेवढा की मोहरीमुळे होतात. त्यामुळे अगोदर मोहरीचं नियोजन करायला पाहिजे की असं सेटिंग पिरियडला जर प्लॉट ज्या दिवशी येणार त्या तारखेच्या अगोदर आपली मोहरीची लागवड व्हायला पाहिजे, झेंडूची लागवड व्हायला पाहिजे, कोथिंबीर असतो त्याची लागवड व्हायला पाहिजे, ज्याने की मधमाशा आकर्षित होतील. मधमाशांची पेटी जर ठेवली तर खूपच चांगलं, पण त्याची सुद्धा काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. त्या टायमामध्ये सेटिंग पिरियडमध्ये फवारणी वगैरे नको करायला. म्हणजे वेल सेटिंगला आली तर त्यावेळी सेटिंगमध्ये कोणतीच अडचण येता कामा नये. हो, तयारी जर आपली असली तर आपण कधीही लागवड करू शकतो. पावसाळ्यामध्ये आणि आता यावर्षी सुद्धा हिवाळ्यामध्ये काय झालं, पॉलिनेशनचं खूप अडचणी आल्या शेतकऱ्यांना की ॲव्हरेज यील्ड बसायला नाही लागेल. तर त्या टायमात आपण मधमाशांची पेटी जर ठेवली तर निश्चितच फायदा होता. फक्त त्यामध्ये शेतकऱ्यांनी एक लक्षात असायला पाहिजे की वासाची औषधी फवारणी करायला नाही पाहिजे, कारण की जर मधमाशांची पेटी जर आपण शेतात ठेवली आणि त्यामध्ये जर वासाचं औषध आपण फवारलं तर मधमाशा पडून जातात. तर त्यासाठी मिथ्रिन असलेलं, मिथ्रिन आणि फॉस म्हणजे सायफरमिथ्रिन, अल्फामिथ्रिन हे 2 घटक झालेत, आणि क्लोरोपिरिफॉस, प्रोफेनोफॉस हे जे गॅस पॉयझन असतात. आणि फॉस आणि सरळ लक्षात ठेवायचं, मिथ्रिन
शेवटी कोणत्याही घटकाच्या शेवटी मिथ्रिन आणि कोणत्याही शेवटी घटकाच्या शेवटी फॉस, हे दोन जे कीटकनाशक आहे ते फवारणी टाळायला पाहिजे किंवा कोणतेही उग्रवासाचे औषध टाळायला पाहिजे. त्यामुळे काय होईल, मधमाशा ज्या पेटी लावलेली आपण, ज्या आलेल्या मधमाशा आहेत त्यांना त्रास होणार नाही किंवा इजा होणार नाही, ते प्लॉट सोडून जातील नाही. कारण की अगोदरच काय होते माहिती आहे का, आता उन्हाळ्यामध्ये अडचण येत नाही, मधमाशांची येऊन जातात, पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मधमाशांच्या अगोदरच कमी असतात. आणि त्यामध्ये जर आपण त्यांना जर आपल्या काही गलत्यांमुळे जर फवारणीमध्ये जर समजा वासाचं औषध गेलं, त्या जर पळून गेल्यात तर पुन्हा जर आल्या नाही तर मग सेटिंग वगैरे होत नाही त्याची. ती काळजी आपण ती काळजी खूप नक्कीच घ्यायला पाहिजे आपण तेवढी. ठीक आहे. आपण सर या ज्या प्लॉटमध्ये सध्या आपण आहोत, तर यावर्षी आपण याची काय डेट होती समजा, सोविंग डेट? सर याची सोविंग डेट होती 26/11ची, 26/11/2025ची. तर सर यावर्षी काय झालं आहे की मी बियाणं लागवड केल्यानंतर काय झालं, थंडीचं प्रमाण जास्त होतं यावर्षी, सर्वात जास्त थंडी होती. त्यामुळे जर्मिनेशन हे माझं नाही का 17व्या दिवशी मला जर्मिनेशन दिसलं. तर आपण या प्लॉटची डेट अशी पकडलेली की 20 डिसेंबरची, म्हणजे आपण 20 डिसेंबरची सगळं उगवून आलं होतं तोपर्यंत. तिथून आपण हा प्लॉटला फर्टिगेशनला चालू केलं आहे. त्याच्या अगोदर आपण फर्टिगेशन केलं नाही, थंडीमुळे खूप लेट जर्मिनेशन झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तर मी सांगतो की जर समजा वातावरण थंडीचं जर असेल ना तर रोपांची लागवड करावी. पण त्यामध्ये पण काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतील की रोपांची लागवड चांगली की बियाणांची लागवड चांगली. आता बियाणांची लागवड, हां, तर त्याच्यामध्ये काय सांगतो तुम्हाला, आता बघा, बियाणांची जर लागवड केली तर तुमच्या बियाणाची लागवड केल्यानंतर खळी नसतात, उंदरं असतात, पक्षी असतात, ते तुमचं बियाणं काढून खाऊ शकतात. कारण की मला यावर्षी खूप प्रमाणामध्ये तो त्रास झाला. जर तुम्हाला जर त्याचा त्रास नसेल तर तुम्ही म्हणजे त्याचा त्रास जर असेल तर तुम्ही रोपांची लागवड करा. आणि रोपांची लागवड म्हणजे सगळ्यात मोठा तोच असतो समजा की लागवड खळीना, उंदीर, त्यांचं जर समजा त्रास नसेल तर तुम्ही रोपांची करू शकता, बियाणांची करू शकतात, नाही तर रोप बेस्ट आहे. ठीक आहे. रोप सर जनरली काय रेटने भेटतात याचे बाजारात? सर रेट हे प्रत्येक नर्सऱ्यांचे वेगवेगळे असतात, पण ₹2.10 ते ₹2.80 या दरम्यान, त्या दरम्यान असतात. ₹2 दरम्यान हे रोप भेटतात. ठीक आहे. आता सपोज सर ज्याला लागवड करणं आहे, हो, सगळं डिसाईड केल्यानंतर या सगळ्या बिंदूंकडे कन्सिडरेशन केल्यानंतर, म्हणजे पॉईंट ध्यानात धरल्यानंतर आपल्याला जमीन जी तयार करायची आहे, लँड कसं प्रिपेअर करायचं त्याच्यासाठी? हां, तर सर आता त्याच्यासाठी नाही काय, सर्वात बेस्ट जर जमीन कोणती असेल तर पाण्याची निचरा होणार आहे. जास्त काळीची जमीन जर असली तर ते पाणी धरून ठेवते. आणि टरबुजाला आपण म्हणतो पाणी खूप जास्त पाहिजे, टरबुजाला हे पाणी जास्त पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे. टरबुजाला हे पाणी त्याच्या नियमात पाहिजे, जेवढं लागते ना तेवढंच पाणी पाहिजे. त्यामुळे चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जर जमीन असेल तर सगळ्यात बेस्ट, एकदम अतिउत्तम ते पाण्याचा निचरा होणारी जमीन. तसं नाही, ही जमीन जी आपण तयार केली, सपोज इथे रोटावेटर केलं, रोटावेटर करून लागवड केली, नागर आपण केलं तर, अच्छा, त्याचं मशागत काय करायची? आता लागवडीच्या अगोदर मशागत म्हणजे सगळ्यात, अच्छा, तर सगळ्यात पहिले तर अगोदरचं जे पीक असेल त्याचं होईल तेवढं काडी कचरा वेचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही 2 फाळ 3 फाळांनी पहिले नांगरून घ्यायची, खोल नांगरणी करायची. खोल नांगरी केल्यानंतर रोटावेटर मारायचं, जेणेकरून की माती हे बेड पाडताना भेटणार, ते बेड पाडायला. त्यानंतर बेड पाडून घ्यायचे आणि हे होईल तेवढं लवकर करून घ्यायचं. बरोबर. हां, तर त्यानंतर मल्चिंग टाकल्यानंतर काही 2-3 दिवस 4-5 दिवस हे मल्चिंगला होल न पाडते ते तसंच ठेवायचं. आता तुम्ही बरेच व्हिडिओ आलेत मार्केटला, पण आपण आता व्हिडिओ करतोय. अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहे, कंपनीचे व्हिडिओ आहेत की मल्चिंग हे टाकल्यानंतर 2-3 दिवस त्याला होल पाडायचे नाही, जेणेकरून की हे मल्चिंगच्या खाली जे वाफ होणार तयार, तर ते हीटमुळे काय होईल की स्टरलायझेशन होऊन जाणार. सरळ सोप्या भाषेमध्ये की तुमचे जे हानिकारक बुरशी आहेत त्या तशाच मरून जातील. त्यानंतर पुन्हा पाणी द्यायचं त्याला, त्याच्यानंतर वाफ तयार होणार. तुमचं पूर्ण निर्जंतुकीकरण झाल्यानंतर नाही काय तुम्हाला नाही काय रोप जे लागवड करणार, बियाणं लागवड करणार, ते एकदम फेवरेबल कंडिशनमध्ये त्यांची लागवड होऊन जाते त्याच्यामध्ये. म्हणजे
नागर रोटावेटर केल्यानंतर आपल्याला बेट पाडायचे आहेत, हो. बरोबर आहे. बेट पाडल्यानंतर मी असं पाहिलं सर की जेवढे आपण बेट पाडतो तर ते डायगोन म्हणजे त्रिकोण आकारचे राहतात. हो 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 हो. त्याच्यानंतर त्याचा जे वरचा जो कोन असतो त्याला लेवलिंग करावे लागते, बरोबर. गरजेचं आहे का? हो हो सर, आता जे पाडतो ना आता असा हा बेट पडला जातो. आता याच्यावरती तुम्ही सांगा, आता याच्यावरती नळी कशी राहणार आपली जे ठिबकची लॅटरल आहे ती कशी राहणार. तर त्यासाठी नाही का एक सोपं एकदम हलकं एखादं लाकूड असतो, तर लाकूड नाही का लंबा लाकूड जे असेल ना बैलाच्या साह्याने फावरून म्हणजे हे करून घ्यायचं, लेवल करून घेतलं तर हे जे आहे तर हा असा होणार बेड तुमचा. तर या बेडवरती लॅटरल सुद्धा येतील तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती लागवड करू शकतात. त्याच्यावरती तुमचं जे न्यूट्रिशन जे जाणार आहे किंवा बेसल डोस जो टाकणार हा वरती राहणार. याच्यावरती तुमचा बेसल डोस हा खाली उतरत्या साईडनं पूर्ण खाली पडून जाणार. आणि याच्यावर जर चुकून लागवड झालीच तर तुमच्या लागवडी तर होणारच नाही प्रॉपरली. जे तुमचे न्यूट्रिशन आहे सगळं लीच आउट होतील बऱ्यापैकी. लीच आउट वगैरे झाल्यानंतर तुमचं म्हणजे भरपूर नुकसान आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हा बेड पूर्ण सपाट करून घेतल्यानंतर त्याच्यावरती लागवड करण्यात यावी. बरं, म्हणजे बेड पाडणं आहे आपल्याला. बेड तयार म्हणजे बेड बनल्यानंतर त्याचं जे वरचं पोर्शन आहे तो क्लिअर करणं आहे. हो, म्हणजे स्लोप आहे त्याचा तो नाहीसा करणं आहे. हो. त्याच्यानंतर मल्चिंग टाकणं आहे. हो, बरोबर. मल्चिंग टाकल्यानंतर ॲटलिस्ट 2-3 दिवस मल्च तसंच राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर पाणी सोडायचं आहे. हो हो. की लागवड केल्यानंतर पाणी सोडणं आहे, कसं आहे ती पोझिशन? सर आता बघा, आता बियाणं जर लावसाल तुम्ही तर आता यावेळेस मी प्रयोग काय केला नवीन की मी पहिले पाणी सोडून द्यायचो आणि त्याच्यानंतर त्या ओल्यामध्ये जमीन आम्ही बी लावायचो. तर यावर्षी काय केलं मी पूर्ण बेड कोरडे असतानाच नाही का कोरड्यामध्ये लागवड केली पान. आणि त्याच्यानंतर नाही का भरपूर प्रमाणात पाणी सोडून दिलं त्याला. याने काय झालं की जे आमच्या जरा समजा खडीना वगैरे ते उकरून खातात, पक्षी वगैरे ते उकरून खात होते. तर एक ओलं असल्यामुळे काय झालं तो आमचा तो एक फायदा झाला. तो एक प्रयोग करून पाहिला आणि बऱ्यापैकी सक्सेस झाला आहे तो. तर शक्य झालंच तर तसं करा तुम्ही बियाणं लागवड करताना. नाहीतर जर रोप लावायचं असेल तर साहजिकच तुम्हाला पाणी द्यावं लागणार त्याला. बरोबर आहे. तर पाणी देऊनच लागवड करा रोपं जर लावायचं असेल तर. हो, म्हणजे 3-4 दिवस झाल्यानंतर आपल्याला त्याला इरिगेट करायचं. हो. मग इरिगेशनच्या किती दिवसानंतर लागवड करू शकतो आपण, ट्रान्सप्लांट करू शकतो रोप? वापसा कंडिशनला तुम्ही आता आपली जमीनच आपण सुरुवातीपासूनच जमीन एकदम हे म्हणजे जे लीच आउट होणारं पाणी आहे म्हणजे मुरमाड जमीन अशी पकडलेली आहे. तर तुम्ही समजा आज पाणी त्या उद्या लागवड करा, काय अडचण नाही. त्याच्यात तुम्ही लागवड करू शकता. आणि हा याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की तुम्ही रोपांची लागवड करताना प्रत्येक शेतकऱ्यांनी आता काय झालंय सर, काय कलिंगडाची लागवड भरपूर व्हायला लागलीत. तर नवीन शेतकऱ्यांना एक सांगायचं असं आहे की जर समजा तुम्ही रोपांची जर लागवड करत असेल तर तुमच्या एरियामधले बायांना शाळेत माहिती नसणार किंवा मजुरांना माहिती नसणार तर लागवड कशी करायची. तर ते काय करतात की खड्डा करतात, रोपा टाकतात आणि त्याच्यावर जोरात प्रेस करतात. तर त्याची जे हे पद्धत गलत आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो समोर. कारण की जे प्रेस केलेलं झाडं हे वाढ खुंटते, त्या खुंटीचं कारणच वेगळं असते. आपण काय वाटतो की वातावरणानुसार ते किंवा फर्टिगेशन कमी पडत असणार म्हणून ते त्याची हाईट खुंटते, पण ते तसं नसते. त्याचं कारण नाही की सुरुवातच तुमची झालेली असते. कारण की जो रोप लावताना त्याचं जे कोकोपीट असतं ते भुसभुशीत असते ना. तर त्याच्यामध्ये सगळं त्यांचा रूट झोन असतो तो रायझोस्पियर जो असतो समजा त्याचा थोडाफार रूट झोन जो असतो. तर ते जेव्हा आपण खड्डा करून ते बाया जोरात दाबतात त्याचे जे रूट आहे ना, रूट तिथं बेंड होऊन जाते. जर ती बेंड झाली तर ते बेंड झालेलं रूट हे तिथंच फिरते. त्याच्यासाठी त्यामुळे काय होते, न्यूट्रिशन अपटेक जोरात होत नाही तुमचं. म्हणजे सरळ नाही का माणसाचा गळा दाबल्यासारखं त्या झाडाची कंडिशन होते. त्याचं खाणं पिणं त्याचं प्रॉपर न झाल्यामुळं त्याचं झाड हे प्रॉपर वाढत नाही. म्हणजे ती दक्षताही शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायलाच पाहिजे. आणि दुसरं, रोपं लावल्या हलक्या हाताने रोपं लावा. ते थोडं हलक्या हाताने 2 अंगठ्याने ते प्रेस करा आणि त्याच टायमामध्ये नाही का ते गळा भरणी तेव्हाच करून घ्या. म्हणजे तो खर्च नंतरचा वाचतो. गळा भरणी म्हणजे नेमकं काय? म्हणजे गळा भरणीमध्ये काय असते की जे होल असते, आता होल केलं मल्चिंग मधलं जे होल केल्यानंतर तो मधातला एक गॅप असतो. रोपं लावल्यानंतर सुद्धा तो गॅप असतो, त्याच्यामधून हवा पास होते किंवा निघते. ते काय करायचं, ते गळा भरणी तेव्हाच करून घ्यायचे. मल्चिंगचं पूर्ण पॅक करून घ्यायचं त्याला. जेणेकरून तिथून काय होणार की ते हवा पास वगैरे होणार नाही. काय होते जेव्हा टच जर झाला समजा, आता गरम आपलं जो मल्चिंग असतो तो गरम असतो, त्याला जर समजा आपलं टच होत राहिलं, तिथून गरम वाफा निघत राहिल्या तर रोप जे असते पीक असते जे ते खूप नाजूक असते. त्यामुळे त्याची मर होते किंवा मग आपल्याला वाटतं की स्टेम रॉट आला किंवा मग आपला कोणता रोग आला. तुमचं जे असं जे झाड जे असते इथूनच नाही का तुम्हाला सडल्यासारखं वाटते.
हे असं वाटतं की बुरशीजन्य रोगांचे प्रकार आहे किंवा किडीने काही खाल्लं असणार, ते कारण ते नसते. आपण खर्च हा विनाकारणचा करतो त्याच्यावरती. तर त्यासाठीच नाही का रोप लागवड करताना ते भरून जर घेतलं तर तुमचा तो खर्च वाचून जातो आणि प्रॉपर ते झाड त्याचे त्या हिशोबाने ते डेव्हलप व्हायला सुरुवात होऊन जाते. सर लागवड केली आपण शेतकऱ्यांनी, आता जवळपास 2 महिन्याचा याचा मॅनेजमेंट आहे. हो बरोबर. तर पहिला जो वीक आहे, पहिला जो हप्ता किंवा पहिले जे 10 दिवस आहेत हां ट्रान्सप्लांटिंगच्या नंतरचे, ते कसे जातात फील्डमध्ये, म्हणजे काय ॲक्टिव्हिटीज होणं गरजेचे आहेत? सर त्यामध्ये सुरुवातीचे जे असतात ना ते खूप सेन्सिटिव्ह असतात, कारण की तुमचं बी जर असेल तर तो बीचं ऑलरेडी जे निघताना ते सेट होऊन निघते. मातीच्या संपर्कात अगोदरपासून असल्यामुळं ते पूर्ण सेट झालेलं असते. पण नर्सरीतले जे रोपं आणतो आपण तर ते वातावरण आणि हे वातावरणामध्ये नाही काय थोडा डिफरन्स येतो आणि नाजूक असल्यामुळे ते सेट व्हायला टाईम घेते. कारण की कोकोपीटमधूनच त्याला, आता कोकोपीट एकदम हलकं असतात, त्यांचं रूट वाढायला त्यांना सोपं जाते पिकांना, पण जमिनीत टाकल्यानंतर जमीन थोडी कडकच असते. तर त्यासाठी नाही का सेट व्हायला नाही का थोडा टाईम लागतो. तर ते खूप क्रिटिकल असतात. त्या टायमात तुमची मर होतात. नाजूक पीक असल्यामुळे जर जमिनीत थोडाफार बुरशा जर असं बुरशांचा अटॅक झाल्यानंतर तुमचा विल्टिंगचा प्रॉब्लेम तो सुरुवातीलाच होतो. सुरुवातीला भरपूर झाडं मरतात. तर त्याची काळजी अशी घ्यायची की रोपं आणल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं, त्याला बुरशीनाशकमध्ये भिजवूनच लागवड करण्यात यावी. त्याची ट्रीटमेंट करायची, सीड ट्रीटमेंट ज्याचं हां ते करायचं. तर त्याच्यामध्ये भरपूर आता मार्केटमध्ये औषधी आहेत. होईल तेवढं स्वस्त कोणतं बी एखादं बुरशीनाशक, जे की हे बघा बुरशीनाशक पण आपल्याला शेती करतो त्यामुळे बुरशीनाशक पण भरपूर प्रकारचे आहेत. तर वरून जे काम करते ना बुरशीनाशक ते न घेता जे सॉइल बॉर्न डिसीजसाठी बुरशीनाशक बनवलेले आहेत ते बुरशीनाशक मधून ते बुडवून घ्यायचं सर. तसं त्याच्यामध्ये थोडं ह्युमिक जर असेल तर बेस्ट. त्याच्यामध्ये प्रॉपर सीवीड असायला पाहिजे, पोटॅशियम ह्युमेटमध्ये. तर एखादं एक अस्कोफायलम सगळ्यात बेस्ट आता सध्याच्या कंडिशनला, तर अस्कोफायलमच मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं आहे. तर ते एक अस्कोफायलम आणि बुरशीनाशक जे असेल ते त्याच्यामध्ये बुडवून ते लावलं तर तुमचं निरोगी रोप ते लागवडीत जाते आणि निरोगी रोप येते. तुमचं विल्टिंगचा प्रॉब्लेम येत नाही, मरीचा प्रॉब्लेम येत नाही. तर सुरुवात तशी करावी लागते. आणि ते झाल्यानंतर समजा तुमचं आता याच्यामध्ये तुमचे 4-5 दिवस जातात आणि तेव्हा काय होते की शेतकरी मग भरपूर प्रमाणात पाणी सोडतो. आता त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे पाण्याचं नियोजन आहे ना ते खूप म्हणजे टरबूज पिकाला नाही काय, हे पाण्याचं पीक जरी असलं ना त्याचं वॉटर मॅनेजमेंट इतकं क्रिटिकल असते. त्याचं ज्या शेतकऱ्याला त्याचं वॉटर मॅनेजमेंट समजलं तो शेतकरी त्याच्यामध्ये जिंकला. त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंटमध्ये वॉटरचं जर प्रमाण पाण्याचं प्रमाण, सप्लाय किती द्यायचा, किती वेळ द्यायचा आणि केव्हा द्यायचा ते जर समजलं नाही तर त्याच्यामध्ये नाही का खूप सारे प्रॉब्लेम येतात. तर सगळ्यात पहिलं जर सुरुवातच सांगतो तुम्हाला आता की आपले याच्यामध्ये काय तर 4-5 दिवस आपले पाणी देण्यामध्ये निघतात. त्याच्यासुद्धा पाणी हे एकदम वाच्या कंडिशनलाच द्यावं लागते. तर काही शेतकऱ्यांचं कसं होतं की आता लागवड झाली तर मग भरपूर बेड वळा करायचं का, आता बेडच्या मधामध्ये पाणी राहायपर्यंत ते पाणी देतात. तर आता तसं नाही व्हायला पाहिजे. तर आता 4-5 दिवस लागवड केल्यानंतर नाही का त्यांना हलकं पाणी द्यायचं. त्याच्यानंतर चालू होतात आपलं फर्टिगेशन. तर फर्टिगेशनच्या वेळेसच तुम्ही पाणी थोडं बंद करा, जेणेकरून काय होतात आपण जे करणार आहे फर्टिगेशन हे ड्रिप न देता, म्हणजे पहिल्या 15 दिवसा अगोदरचे फर्टिगेशन जे असतील जे की आपण जे करू शकतो, जे ड्रिंचिंग डायरेक्ट हाताने, म्हणजे खत लागते त्याला पाणी लागते ते मान्य आपल्याला, आपण ते त्याला देणारच आहेत. पण हे ड्रिप न देता आपण डायरेक्ट त्याच्या बुडाशी टाकायला पाहिजे. तुम्ही एक बुरशीनाशक, तुम्ही सुरुवातीचे ग्रेड जे असतात 19 भरपूर मार्केटला ग्रेड आहे, आता मी काय ते सांगणार नाही ते. तर जे ग्रेड असतात, सीवीड असते, ते सुरुवातीला नाही काय जोपर्यंत तुम्ही शक्य होईल तोपर्यंत तुम्ही त्याच्या बुडाशी घाला. थोडा त्रास होतो. त्याचं कारण एक असं आहे की यावर्षी मला ते एक जाणवलं की मधामध्ये माझी लॅटरल आहे, माझी ही ठिबकची नळी आहे आणि मी हे झिगझॅगनी लावलेलं आहे, म्हणजे थोडं ते अंतरसुद्धा आहे. आता नळीपासूनचं अंतर आहे. काही शेतकरी नळीच्या जवळ जे लावतात ना त्यांनी ठीक आहे ड्रिंचिंग हाताने नाही केली तरी चालते, कारण की जे ड्रिपनं जे देत आहे ना ते बुडाशी जात आहे त्यांच्या. पण माझं काय झालं होतं की केलं आहे मी की अंतर जास्त ठेवलेलं आहे. मी ड्रीपपासून थोडंसं अंतर जास्त आहे. मग मी ड्रिपनं जे औषध देणार आहे, जे पाणी देणार आहे ते तिथपर्यंत पोहोचलं नसतं, किंवा पाणी जर दिलं असतं ड्रिपनं औषध दिलं असतं तिथपर्यंत पोहोचलं असतं, पण ते प्रमाण जास्त झालं असतं माझं.
म्हणजे पाण्याचं लेव्हल हे खूप जास्त प्रमाणात झाली असती, जे की नको सुरुवातीला. तर मग मी काय केलं आहे की पाणी सुरुवातीला बंद करून टाकलं होतं. म्हणजे 12 दिवस म्हणजे रोपं लागवड केल्यानंतर किंवा उगून आल्यानंतर जे मधातले जे दिवस होते, म्हणजे 26/11 आमची लागवड झाली होती. तर 1 ते 2 तारखेला मी पाणी बंद केलं आणि समोरच्या 11 ते 12 तारखेपर्यंत मी पाणी दिलं नव्हतं याला. तर हे जे आहे थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी पण जास्त देता येत नव्हतं, कारण की आतून थंडीचं टेम्परेचर खूप कमी होऊन जाते. म्हणजे सरळ ते रूट जो आहे ना तो चाल करत नाही किंवा झाड चाल करत नाही, वरून थंडी खालून थंडी. त्यामुळे मी पूर्ण बेडच माझा कोरडा झाला होता. मग यांना जगवलं कसं, तर मग मी काय करायचं डायरेक्ट बुडाची ड्रिंचिंग केली म्हणजे पाणी पण चाललं, त्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी चाललं. बुडाशी त्याचं बुरशीनाशक पण देत होतो, न्यूट्रिशनचे ग्रेड पण त्याला बुडाशीच चाललेत आणि पाणी जेवढं पाहिजे तेवढंच पाणी त्याला भेटत होतं. त्यामुळे नाही का त्याच्यानंतरचे जे ड्रिंचिंग केल्यानंतरचे जे दिवस होतात ना माझे, म्हणजे पाणी बंद केल्यानंतर जे ड्रिंचिंग केली मी ज्या दिवसांमध्ये, तर त्यामुळे नाही का फास्ट ग्रोथ झालेली दिसली मला. म्हणजे थंडीच्या दिवसात लोकांचे प्लॉट जेवढे चालत नव्हते, माझा तेवढा प्लॉट चालवला, तेवढा फास्ट ग्रोथ होऊन जाते. ते सुरुवातीला ही काळजी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. तुमचं जर नळीच्या लांब जर असेल ना, तर होईल तेवढे हाताने ड्रिंचिंग करा. जास्त वेळ पाणी द्याल तर तुमचं वापसा कंडिशनला पाणी तर होणारच नाही, पण ते एक्सेस पाणी दिल्यामुळे तुमचा रूट झोन चालणार नाही. आणि दुसरं यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट एक असं आहे की तुम्ही जर झाडांना जर ताण नाही दिला सुरुवातीच्या कंडिशनला, आता मूळ आणि पुन्हा झाडांचं एक कॅरेक्टर आणि एक वैशिष्ट्य असं असते मुळांचं तरी, की हे मूळ आपण पाणी ओढण्यासाठी काम करते. प्रत्येक झाडांची लहान मोठं काही असो, नैसर्गानं ते रूट बनवले तसे आहे की समजा झाडांना पाणी देण्यासाठी आणि न्यूट्रिशन अपटेक करण्यासाठी. तुम्ही जर कंटिन्यू तुमच्या बेडमध्ये जर पाणी ठेवलं तर ती तेवढी चाल करत नाही जेवढी की ताण दिल्यानंतर चाल करते. तर काय होते, मूळ हे पाण्याच्या दिशेने सरकत राहते. तर आपण जर कंटिन्यू जर पाणी दिलं तर झाडांना एक सवय होते की जास्त काय लांब जायची गरज नाही, आपल्याला तिथं पाणी भेटून जाते. त्यामुळे तुमचा रूट झोन नाही का जास्त मोठ्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे काय करायचं की त्याला थोडं ताण द्यायचा. ताण दिल्यानं काय करते, त्याची मूळ हे पाण्याच्या शोधात हे शेवटपर्यंत जाते. तुमची सोट मूळ एकदा वाढली ना, त्याच्यावरती नाही का जे सकिंग रूट नाही का ते आपोआप वाढतात. ते निसर्गाचं कामच आहे ते. पण तुमची सोटमूळच कमी आहे, पण त्या सोटमुळावरती मग सोटमूळ जर कमी असणार तर त्याच्यावरती तुमचे सकिंग करणाऱ्या पांढऱ्या मुळा ज्या असतात ते वाढणार किती. त्याचा इम्पॅक्ट हा शेवटी प्लॉट काढताना करतो. त्याचं असं होते, तुमची जर रूट झोन जर कमी असेल त्यावरती विल्टिंगचं प्रमाण जास्त येते. असं का बरं म्हणतात की शेवटपर्यंत तुमची ह्युमिक असू द्या. ह्युमिक म्हणजे तुमचं सीवीड, चांगल्या क्वालिटीचं सीवीड हे शेवटपर्यंत असायलाच पाहिजे. माझ्या प्लॉटला मी कालच नाही का अस्कोफायलम नोडोसम हे 90% दिलं आहे. कंटिन्यू मी हे ह्युमिक हे मी कमी केलंच नाही. सीवीड हे असे कारणं असतं. सुरुवातीच्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्यांना. आपण सर फर्टिगेशन करत असताना काय काळजी घ्यायची सांगितलं. आपण मल्चिंग टाकण्याच्या पूर्वी ज्यावेळी बेड प्रिपेअर होते त्यावेळी की बेसल डोस दिला. हो नक्कीच बेसल डोस हा असायलाच पाहिजे. कारण की हे बघा, आपलं जे कलिंगड पीक जे आहेत ना, कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देत जरी असलं आणि देतेच, तसं हे कमी दिवसामध्ये जास्त खाद्यसुद्धा खाते. बरोबर. किंवा फर्टिगेशन हे असायलाच पाहिजे. खत अन्नद्रव्य हे जास्त प्रमाणात असायलाच पाहिजे. आता मी माझ्या प्लॉटला आता तुम्हाला एकराचा हिशोब सांगतो. तर माझ्या बेसल डोसमध्ये मी काय केलं की थंडीचे दिवस असल्यामुळे मी काय केलं, सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये कोंबडी खत टाकलं. आता कोंबडी खताचा हिशोब हा प्रत्येक शेताच्या मानाने आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि दुसरं म्हणजे अवेलेबिलिटी जे आहे त्याच्या हिशोबाने त्याचे डोस बदलतात. जर माझ्याकडे जर शेणखत जास्त प्रमाणात अवेलेबल असेल तर मी जास्तच टाकणार, पण ते गलत आहे. कारण की ते हीट मारते जास्त, रोपांना हीट सहन होत नाही. त्यामुळं मी काय केलं आहे की माझ्या पूर्ण ह्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये मी 430 की 450 किलोपर्यंत खत मोजून आणलं होतं. बरं, कारण की तेवढंच भेटलं मला, मी तेवढं टाकलं. म्हणजे निंबोडी, त्याच्यानंतर निंबोडी पेंट जे असते पावडर फॉर्ममध्ये असते, काही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. तर एकरी हे 50 किलो, तशी मी 100 किलो हे टाकले. तर आपण सरळ सोप्या भाषेत आपण नाही का एका एकरी हिशोबात सांगतो मी तुम्हाला. तर बेसल डोसमध्ये मी कोंबडी खत टाकलं आहे, निंबोडी पेंट टाकली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असते थंडीच्या दिवसात नाही ते म्हणजे सल्फर. सल्फरमध्ये सुद्धा प्रकार असतात, त्यामुळे 90% सल्फर आपल्याला टाकायला पाहिजे, जे की पेंटोनेट फॉर्ममध्ये असते, दाढीसारखं असतं. ते भरपूर कंपन्यांकडे अवेलेबल असतात खतांच्या. तर बेंटोनेट फॉर्ममधलं एक सल्फर मी 10 किलो एकरी घेतलं. त्याच्यानंतर मी झिंकसुद्धा घेतलं, कारण की झिंक सल्फेटसुद्धा घेतलं 10 किलो एकरी. मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं आहे, DAP घेतलं आहे,
त्याच्यानंतर एक पोटॅश घेतलं आहे आणि एक SSPची बॅग घेतली. म्हणजे हा असं स्ट्रॉंग डोस आणि एकदम हलका डोस असा घेतला आहे. पण त्याच्यामध्ये मी महत्त्वाचं काय घेतलं आहे जे की शेतकरी टाळतो ते म्हणजे सिलिकॉन. सिलिकॉन हे असं आहे की तुम्हाला त्याचे दोनच कार्य सांगतो की तुमचं झाडाला न्यूट्रिशन अपटेक करण्यापासून म्हणजे तर शेवटच्या फळ पोसेपर्यंत जर सर्वात जास्त जर कोणत्या न्यूट्रिशनचा रोल असेल, बाकीच्यांचा रोल आहेच बरं, आपण त्याला टाळता येत नाही, पण हा सिलिकॉनचा खूप मोठा रोल आहे जे की आपण बेसल डोसमध्ये टाळतो. हा स्प्रेइंगमध्ये घेतो ना आपण, पण मग बेसल डोसमध्ये टाकलं कधी सुरुवातीपासून तर खूपच चांगले रिझल्ट येतात. त्यामुळे मी एकरी 10 किलोची बॅकेट मी सिलिकॉनची सुद्धा टाकलेली आहे. सिलिकॉन काही जास्त महाग पण नाही, खूप स्वस्तामध्ये पण येते. फक्त होईल तेवढं चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन घ्या. त्यामुळे थोडं महागाचं घेतलं तर सिलिकॉन चालतं, बाकीचं कमी जास्त चालवून जाते. पण सिलिकॉन, मायक्रोन्यूट्रियंट, त्याच्यानंतर ह्युमिकचे ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये ग्रॅन्युअल्स येतात, तर ते ग्रॅन्युअल्ससुद्धा मी या बेसल डोसमध्ये टाकले. म्हणजे बेड प्रिपेअर करत असतानाच आपण ते किंवा बेड बनल्यानंतर टाकलं ते की बेड हा त्याच्यामध्ये बघा काही शेतकरी काय करतात ते सगळं शेतामध्ये टाकून देतात. मी आता मधात व्हिडिओ बघितला होता, एक शेतकरी बोललात की आम्ही पूर्ण शेतात पहिले टाकून देतो, त्याच्यानंतर रोटावेटर करतो, नंतर बेड पाडतो. आता ठीक आहे, काही शेतकरी तसं करत जरी असलेत तर हे किती प्रमाणामध्ये तुमच्या झाडाला लागते, अवेलेबिलिटी किती प्रमाणामधली त्या न्यूट्रिशनची त्या झाडांना आहे. आपण जे टाकतोय ना की ते आपण जे खतं टाकतोय हे प्रत्येक एक दाणा हा जो आहे तो तुमच्या झाडांनी घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी काही शेतकरी आता आपण टरबुजाच्या व्यतिरिक्त दुसरं जर कपाशीचं म्हटलं तर लोक मूठ खत टाकतात, का बरं पूर्ण शेतामध्ये फेकून देत नाही. तर त्या आपल्या झाडांचं असं आहे की तुम्ही प्रॉपर डोस पूर्ण मिक्स केल्यानंतर हे बेडवरतीच टाका. म्हणजे काय होईल की ते झाडांना होईल. आता पूर्ण शेतामध्ये डोस टाकल्यानंतर जो फट्टीमध्ये पण येतो, याच्या मधामध्ये पण येतो, पण तो काही कामाचा नाही, तो वाया गेलाय. तो रूट त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तर तुमचा रूट आहे ना, रूट कुठपर्यंत जातात, आपल्या बेडवरती रूट असतात. मग बेसल डोस हा रूटवरतीच टाकायचा, 100% रिझल्ट येतात. हा, मागच्या सीझनला याच्यामध्ये सोयाबीन होतं साहेब. हा, आणि आपल्या एरियामध्ये किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व्हाईट ग्राफ जी हुमणी अळी याला म्हणतात मोठ्या प्रमाणामध्ये. हो 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 हो. तर हुमणी अळी हे मेजर पेस्ट आहे, बऱ्याचशा पिकांवर त्याचा प्रादुर्भाव होते. हो, नक्कीच. तर आपल्या हा जो पीक आहे, मी ज्यावेळी सोयाबीन होती त्यावेळी आम्ही आलो होतो, तर त्यांचं सोयाबीनही चांगलं होतं. आता टरबूज बी चांगले आहेत. तर हुमणी अळी न यावी किंवा आल्यानंतर कशी प्रिकॉशन घेऊ शकता शेतकरी? तुम्ही इथे काही घेतलं का स्पेशल की? हो हो हो. नाही सर हुमणी अळी अशी होती मागच्या वर्षी की सगळीकडे हुमणी अळी म्हणजे डोस घातला होता. आणि दुसरं काय झालं की आमच्या शेतामध्ये तुम्ही बघसाल तर सर्वात जास्त तर झाड असतील निंबाचे असतात. आता त्याचा आपण जीवन क्रियावरती न जाता आपण हुमणी अळीवरतीच येऊ की हुमणी अळीला नाही का सगळ्यात बेस्ट जर काही कोणतं काम करत असेल तर बरेच शेतकरी केमिकल वापरतात, क्लोरो वापरतात, डेंटासो वगैरे आहेत मार्केटमध्ये, त्यांचे रिझल्ट आहेत चांगले. पण आपण हे हुमणी अळी आल्यानंतरचे हे केमिकल आपल्याला वापरायलाच पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही दुसरं काही करा. हुमणी अळी आल्यानंतर केमिकल नक्कीच वापरा. मी पण आता हुमणी अळी दिसलीच मी केमिकल वापरलं असतं. पण त्याच्या अगोदर जर करायचं असेल तर मार्केटमध्ये एक बॅक्टेरिया आहे मेटारायझम अनुस्पोली नावाचा. तो मेटारायझम काय करतो माहिती आहे काय? मेटारायझमचं कल्चर प्रत्येक कृषी केंद्र झालं, KVK झालं, कृषी विद्यापीठ आहेत, तर त्यांच्याकडे अवेलेबल असतो. तो जास्तीत जास्त 150 रुपयात किलोभर भेटतो. तर 150 रुपयात किलोभर आणायचा आपण ना, त्याला गूळ टाकायचा, तर दही ताक टाकायचा, 200 लिटरच्या ड्रममध्ये तो 1-1.5 किलो टाकून द्यायचा, त्याचं एक कल्चर बनवायचं. तो कल्चर बनवल्यानंतर पूर्ण ड्रीपनं शेतात सोडून द्यायचं. ते ड्रीपनं हां, पण पूर्ण शेतामध्ये नाही काय बरं. हे कधी करायचं आपल्याला? हे प्रिव्हेंटिव्हमध्ये करायचं आपल्याला. कारण की काय होते शेवटी तो बॅक्टेरिया चांगला हे बाबा, बॅक्टेरिया 2 प्रकारचे असतात, एक चांगलं असतं आणि एक वाईट असतं. तसा हा जमिनीतला चांगला बॅक्टेरिया आपला बेनिफिशियल असतं. पण याच्यामध्येच काय, जर आपण जर समजा बुरशीनाशक सोडलं की तो मरणार. मग हे सुरुवातीलाच आपण काय करायचं आहे, तर व्हाईट ग्राफचे जे असतात ना हुमणी अळीचे जे सुरुवातीचे जर समजा प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये किंवा थोडी मोठी असणार, लहान असणार, तर आता हे काम कसं करतं माहिती आहे काय? बॅक्टेरिया मेटारायझम तो काय करतो की तो हुमणीवरती जगतो. म्हणजे हुमणी जर त्याच्या संपर्कात जर आली तर तो त्याला खाऊ पूर्ण एकदम कुरडेसारखं कडक करून टाकतो. हा, आणि त्याच्यामध्ये नाही का तो कांबी इतका भारी स्प्रेड होतो ना की सेम कोरोनासारखं. म्हणजे ही हुमणी आहे, या हुमणीवरती मेटारायझम बॅक्टेरिया आहे आणि तो खाऊन राहिला, हुमणीला खाऊन राहिला, ते जिवंत राहणार काही दिवस, ते जिवंत राहतेच, पण ते तेव्हा चाल करते.
ती साहजिकच आहे, तिचं कामच आहे ते चाल करायचं, ते चाल करत राहणार. पण दुसरी अडी जर तिच्या संपर्कात जर आवून अशी चाटून गेली तर तो याला सुद्धा लागून होतो. म्हणजे तुमच्या शेतात हा सगळा पूर्ण शेतामध्ये जेवढा हुंडा असणार ना, एकमेकांच्या संपर्कात आल्या किंवा मग बेटाराझम त्याच्या संपर्कात आला की ते मरून जाणार. त्यामुळे एकदम कमी खर्चात आणि चांगल्या शाश्वतमध्ये जे असतात की फिक्स आपलं जाणारं सुमणी अडी, तर ते मेटारायझम आहे. मी माझ्या शेतामध्ये 2 वर्ष अगोदर खूप अडचण होती, यावर्षी थोडीफार आली, तर मी मेटारायझमवरतीच कव्हर केलेली आहे. तर मला केमिकल टाकायची गरज सध्याला पडलेली नाही आहे. म्हणजे आपल्या सोयाबीनवरही तेवढा प्रॉब्लेम कदाचित फेस केला नाही आपण. फेस केला ना, बरोबर. आणि टरबूजात तर नाही. मागच्या वर्षी सर हेच शेत होतं माझं. मागच्या वर्षी शेतामध्ये मी काय केलं होतं, मागच्या 2 वर्ष अगोदर, मागच्या वर्षी कमी झालं होतं, तर याच्यामध्ये मी शेणखत टाकलं होतं. मी विकत घेऊन शेणखत टाकलं. तर यामध्ये मला आता 2 एकराच्या शेतामध्ये जास्तीत जास्त 6 ते 7 क्विंटल सोयाबीन झाली फक्त. बाकी सगळं म्हणजे तुम्ही इथून इथपर्यंत जर जासाल तर एवढ्या हुंड्या दिसायच्या खूप जास्त प्रमाणात. मी काय केलं, डायरेक्ट मेटारायझम बॅक्टेरिया आणला, जमिनीवरती टाकून दिला आणि त्या भर पावसाळ्यात फवारलं होतं आम्ही. नाही, पावसाच्या पाण्याने काय झालं, तो पूर्ण जमिनीमध्ये स्प्रेड झाला. तर हुमणीचा आतापर्यंत मला तरी काही अडचण आलेली नाही आहे. तरी सुद्धा प्रिकॉशन म्हणून माझ्याकडे कल्चर बनवून मी ठेवलेलंच आहे. माझ्याकडे सगळेच कल्चर बनवून मी थोडे थोडे ठेवून दिलेले आहेत. मला जेव्हा वाटते तुम्ही त्याचं ते कल्चर मल्टिप्लाय करून मी सोडून देतो. तर हे सुरुवातीचं प्रिव्हेंटिव्हला मेटारायझम सोडायला पाहिजे शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर व्हिडिओच्या या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचले असाल तर आपल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे पिकं जे आहेत, केळी म्हणा किंवा नंतर पपई म्हणा, याचीही लागवड शेतकरी करत असतात. त्याच्या अगोदर ते दुसरं कोणतं तरी पीक घेतात. त्या पिकांवर त्या क्रॉपमध्ये जर ती अळी आलेली असेल किंवा तो कीड जर आलेला असेल तर ते आपल्या या मोठ्या पिकालाही नुकसान पोहोचू शकते. त्याच्याकरता प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात किंवा येण्याआधी नियोजन करून ठेवा. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली. तर सर, अशा प्रकारे बेसल डोस आपण टाकला होता. हुमणीसाठी प्रिकॉशन म्हणून मेटारायझम आणि सप्लायचा आपण सप्लाय दिला होता म्हणजे या बेडला. त्याच्यानंतर ज्या वेल वाढण्यासाठी किंवा वेल फैलण्यासाठी कशा प्रकारे आपण याचं नियोजन करतो? अच्छा सर, सुरुवातीलाच काय होते माहिती आहे का, सुरुवातीला आपले फर्टिगेशन जे असतात सगळे आता मार्केटमध्ये स्पेशालिटी ग्रेड खूप आलेले आहेत. आपल्याला 19 हा वाढीसाठी काम करते हे माहितीच आहे. साहजिक आहे, सुरुवातीला 19 पासून सुरुवात करायची. तर मार्केटमध्ये 24 येतात, 20 येतात, 21 आहेत. हे पण द्यायचे तर आपल्या. पण सुरुवातीचे जे 4-5 दिवस असतील ना, तर तुम्ही त्यामध्ये 19 द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर चांगलं अस्कोफायलम तुम्हाला सांगितलंच आहे, एक सिलिक द्यायचं. हो, बायोविटा बेस्ट कसं आहे की बायोविटामध्ये अस्कोफायलम सोबतच अदर सेकंडरी मायक्रो एलिमेंट आहे, मायक्रो न्यूट्रिएंट आहे, सरळ सोप्या पाहिजे. त्यामुळे तुम्ही बायोविटाची पासून ड्रिंचिंग करू शकतात किंवा खालून सोडू शकतात. तुम्ही स्प्रेमध्ये पण चालतं. पण सर आहे बघा, सुरुवातीची जी कंडिशन असते ना, वेल हा प्रॉपर वाढलेला नसतो. मोजून 5, 10, 15, 20 पानं असतात छोटे छोटे. ते ओढून घेणार किती, फवारणीमधून घेणार किती? हा, मग त्यासाठी काय करायचं, शक्य झाल्यास तर एखादा स्प्रे पण काढायचा आणि खालून पण द्यायचं. त्यानं काय होते, दोन्ही साईडनं घेतलं जाते. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर सर जनरली पहिला स्प्रे किती दिवसांनी होत असतो याच्यात? सर डिपेंड आहे तुमच्या क्रॉप स्टेजवरती. पण पहिला जे अटॅक जर कोणता येत असेल, हा लिप मायनरचा असतो, नागडी. सरळ त्याच्यासाठी ॲबॅमॅक्टिन, कोणत्या एखाद्या कंपनीचं ॲबॅमॅक्टिन एक चांगला पर्याय आहे त्याला. आणि बस, दुसरा कोणता स्प्रे घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर सर याच्यावरती नाही काय थ्रिप्सचं प्रमाण असते, पण एवढ्या प्रमाणात नसते. बरं सर, या पिकावरती जे कीड आहेत, इन्सेक्ट आहेत, समजा इन्सेक्ट पेस्ट आपण ज्याला म्हणतो, कोणते मेजर इन्सेक्ट पेस्ट पाहायला मिळतात? सर सगळ्यात पहिलं मोठं सुरुवातीच्या स्टेजला आणि सगळ्यात मोठा अटॅक जर असेल कोणता, तर तो असतो नाही का सुरुवातीला नागडीचा. त्याच्यानंतर येतात माइट्स. एक आपण जर स्टेप बाय स्टेप जर बघितलं, सगळ्यात पहिले येतं नागडी. त्याच्यानंतर सगळ्यात मेजर अटॅक जो असतो, जो की प्लॉटमध्ये नसायलाच पाहिजे, ती असते पांढरी माशी. कारण की पांढऱ्या माशीनं व्हायरस पण येतो आणि व्हायरस पसरतो. येतो म्हटल्यापेक्षा पसरतो, कारण की बिचारीला तिचं काम असते फक्त पसरायचं काम करते, ती प्रमाणात जास्त असतं तिचं. आणि त्याच्यानंतर येतात माइट्स, थ्रिप्स असतात, काही प्रमाणामध्ये नाही काय अळ्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे अशी वेगळी आणि खूप काही अशी स्ट्रॉंग फवारणी घ्यायची गरज नाही त्याच्यामध्ये. सकिंग पेस्टसाठी आपल्याला कंट्रोल काय करणार, सुरुवातीला नागडी, दुसऱ्या वेळेस जे करणार की पांढरी माशी. मेजर तुम्ही 2 ते कंट्रोल करा, बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट येतात.
हां, पण डिपेंड पण आहे बरं तुमच्या क्लायमेटिक कंडिशनवरती त्यांचे अटॅक कमी जास्त होतात. त्यामुळे ते शेतकऱ्यांनी त्यांच्या प्लॉटच्या हिशोबाने करायला पाहिजे. कारण माझ्या प्लॉटवरती सगळ्यात मेजर अटॅक मला नागडीचा आला. दुसरा मला अटॅक कोणता जाणवला नाही, डायरेक्ट पांढरे माशींचा आला. त्यामुळे प्रत्येक फवारणीमध्ये की मी ॲसेटामाप्राइड हे घेतच होतो. कारण की दुसरं पांढऱ्या माशींसाठी मार्केटमध्ये औषधी भरपूर आहेत, पण ते वासाचे औषध असल्यामुळे आम्ही ते टाळले. तर मग एखाद्या दोन आता जेवढे पण फवाऱ्या झाल्या त्याच्यामध्ये मी ॲसेटामाप्राइडच घेतलंय. मधमाशांना काही फरक पडतो? नाही 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 नाही. आता हो हो, मधमाशांना काही इजा व्हायला नाही पाहिजे त्या हिशोबानेच फवारणी करा. आणि शक्यतो पॉलिनेशनच्या वेळेस नाही काय फवारणी ही टाळा. जर करायची जर असेलच तर सकाळी किंवा संध्याकाळी करा. आणि मी म्हणतो सकाळी पण न करता संध्याकाळीच करा. आणि माझ्या जेवढ्या पण आतापर्यंत जेवढ्या फवारण्या झाल्यात तर संध्याकाळी 5-5:30 वाजेनंतरच्याच झाल्यात. जनरल सर, इन्सेक्टपेटसाठी किती स्प्रे झाले असतील या प्लॉटवरती? अजून हे बघा ना साहेब, 3 किंवा 4 स्प्रे फक्त मिनिमम स्प्रे राहिले आपले. हो हो. मी असं ऐकलंय की बरेच शेतकरी सांगतात की 3ऱ्या-4थ्या दिवशी पण स्प्रे घ्यास लागते. नाही, मी तुम्हाला ते सांगतो ना, तुमच्या क्लायमेट कंडिशनवरती डिपेंड आहेत. तुम्हाला सांगतो क्लायमेटिक कंडिशनवरती डिपेंड असते. तुमचं ढगाळ वातावरण किंवा आता सर्वात जास्त आर्द्रता जर असेल तर ते पावसाळ्यात असते. तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला जास्त स्प्रे घ्यावंच लागतात. त्यावेळेस तुम्हाला सर्वात जास्त अडचण जास्त ते सकिंग पेस्टची सोबतच तुमच्या डिसीजची पण अडचण असते. यावेळेस डिसीजचं एवढी अडचण नसते, तेव्हा सकिंग पेस्टची असते. सकिंग पेस्टमुळे सुद्धा डिसीज येत असतात समजा, साहजिकच आहे. बरोबर आहे. तर मेजर डिसीज कोणते आहेत या पिकावरती, आणि ते जर नियंत्रण बाह्य जर गेले तर आर्थिक नुकसान बसू शकते शेतकऱ्याला? सर सगळ्यात मोठा जर कोणता डिसीज जर असेल तर विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे. विल्टिंग खूप जास्त प्रमाणात. हां, सरळ सोप्या भाषेमध्ये आपली मर, ते मरीला आता मर येते पण कशी ते सांगतो थोडक्यामध्ये. आता तुमचे तर बॅक्टेरिया वगैरे जे असतात त्यांचे पॅथोजन वगैरे जे असतात समजा ते जमिनीत तर असतात, तर ते मग ते यायला नाही पाहिजे म्हणून आपण बुरशीनाशक सोडतो. किंवा जमिनीमध्ये आपण बॅक्टेरिया तर असतात, बुरशीनाशक सोडले ते मेलेत, पण काही प्रमाणात असतातच. पण ते यायला नाही पाहिजे म्हणून प्रिकॉशन शेतकऱ्यांनी एकच करायला पाहिजे की तुमचा रूट झोन चांगला ठेवा. तुमचा रूट झोन वीक झाला म्हणजे तुमचं डिसीज येणारच आणि तो विल्टिंग खूप जास्त प्रमाणात येणार. विल्टिंग कोणत्या स्टेजमध्ये, म्हणजे वाढीच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते? सर सुरुवातीला तर असतेच, रोप सेट होईपर्यंत एक विल्टिंग येत असते, कारण की अशक्त असतात. आणि कलिंगड हे 2 वेळेस अशक्त होते, एक सुरुवातीच्या कंडिशनला आणि एक शेवटच्या कंडिशनला. कारण की जेव्हा फळ लागते तेव्हा तो एवढा जोरामध्ये न्यूट्रिशन ओढत असतो, पाणी ओढत असते, त्यामुळे तुमच्या रूट जे असतात ना ते अशक्त पडतात. त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो की सीवीड हे चांगल्याच क्वालिटीचं अस्कोफायलम नोडोसम जे आहे मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट तेच आहे समजा. तर ते कंटिन्यू तुम्ही सोडत राहा, तुमचा रूट झोन चांगला राहणार, तुमचे रूट वीक होतील नाही. कारण की रूट वीक होण्याचं कारण काय होतं माहिती आहे काय, टरबूज जेव्हा ओढत राहतात फुगवणीच्या वेळेसमध्ये तर रूट झोन जेव्हा अशक्त होतो, कमी होतो, रूट कमी जवळ झाला म्हणजे त्याच्यावरती अटॅक येणार. अटॅक आला म्हणजे तुमचा विल्टिंग आला. हे माझं, हे बघा, हे सायंटिफिक रिझन भरपूर असतील किंवा विल्टिंगचे. मी माझ्या प्लॉटवरती मी आता 2 वर्षच झाले कलिंगड करतोय, माझं हे पण आहे मार्केटमध्ये प्लॉट बघतोय मी. हे मला जे एक्सपिरियन्स आलेलं आहे ना मी ते तुम्हाला सांगतो किंवा शेतकऱ्यांना सांगतोय. बाकीच्यांचे प्रकार म्हणजे त्या विल्टिंग येण्याचे प्रकार किंवा त्यांचे जे विचार असतील ना, प्रकार म्हटल्यापेक्षा विचार जे असतील ना, लोकांचे प्रत्येक दुकानदाराचे, प्रत्येक शेतकऱ्यांचे, प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे असतील. मी माझं जे एक्सपिरियन्स आहे ना मी हे सांगतो की माझ्या प्लॉटला आतापर्यंत विल्टिंग न येण्याचे कारण तेच मी माझा रूट झोन चांगला ठेवला आहे. विल्टिंग आपल्या याच्यामध्ये जाणवलं का समजा या वर्षी तरी की या रूट झोन सेफ ठेवल्यामुळे विल्टिंगचं प्रमाण आपल्याला जाणवलं नाही? हां, आणि त्याच्यामध्ये पण विल्टिंगला मी काय केलं माहिती आहे काय, हे बघा, विल्टिंग हा येणारच आहे. रूट झोन पण चांगलं जरी असलं तर विल्टिंग येणार आहे, विल्टिंग सोडणार नाही कोणाला, पण छोटी येणारच. पण मी त्यासाठी काय केलं तर ट्रायकोसुडो बॅसिलस हे बॅक्टेरिया जे आहेत ना हे खालून मी कंटिन्यूस चालू ठेवलेत. बॅसिलस हो, हे खालून मी नाही का कंटिन्यू ठेवलेत. मग कंटिन्यू ठेवलेत म्हणजे मी प्रत्येक वेळेस आणले आणि प्रत्येक वेळेस सोडले, तसं नाही केलंय. कारण कॉस्टिंग वाढते. आपल्याला काय करायचं, कॉस्ट कटिंग करायची आहे. कलिंगड पिकामध्ये असं आहे ना, कलिंगड पीक झालंय, केळी झालाय आणि साधं आपला मका पण झालाय. हे अशात त्यांना कितीही द्या नाही म्हणत नाही. मग हे कलिंगडाचा खर्च पण जास्त आहे, आपल्याला कॉस्ट कटिंग करायचे आहेत. मी काय केलं, मी हे सगळे बॅक्टेरियाचे कल्चर आणलेत, मी त्याचं मल्टिप्लाय केलं आणि सोडलेत, पुन्हा ते मल्टिप्लाय केले सोडलेत. पुन्हा म्हणजे एकचदा खरेदी केली, ते एकदाच खरेदी केली, मल्टिप्लाय करत राहिलो आपण आणि त्यांना अप्लाय करत राहिलो, म्हणजे हो पिकाला देत राहिलो.
त्याच्यामुळे होणारा खर्च वाचला. हो आपण बॅक्टेरियाचं आपण बोलणारच तुम्हाला नंतर शेवटी आपण सांगणार आपण कसे लागलेत म्हणून बॅक्टेरिया कसे सोडलेत आणि का कॉस्ट हिटिंग झाली माझी आपण समोर बोलूच त्यावरती. बरोबर आहे. साहेबाला म्हणलं आता वेलीची जी ग्रोथ आहे ही समजा नायट्रोजनचं रिक्वायरमेंट राहते तिला वाढण्यासाठी, तर आपण ड्रीप मधून जो युरिया आहे तो दिला का आतापर्यंत याला? नाही कधीच नाही दिला. तो काही द्यायची गरज नाही. ते बॅलन्सच घेणं आहे आपल्याला. हो म्हणजे 10-26-26 सारखा ग्रेड म्हणा किंवा जे नॅनो फॉर्म मध्ये पण मिळतात, हो किंवा 10-30-30 झालं, 0-9-46 या प्रकारचे जे ग्रेड बरोबर स्पेशालिटी ग्रेड, हो त्या प्रकारचे ग्रेड आपण दिले पाहिजे. हो याचं जे शेड्यूल आहे सर फर्टिगेशनचं, पहिलं फर्टिगेशन झाल्यानंतर ते दुसरं फर्टिगेशन करायचं शेतकऱ्याला किती दिवसांनंतर करायचं? सर हे बघा मार्केटमध्ये प्रत्येक कंपन्यांचे प्रत्येक शेतकऱ्यांचं सुद्धा शेड्यूल आहे. ओके का हा तुमचा शेड्यूल असू शकतो, एक माझा शेड्यूल एक असू शकतो किंवा अदर लोकांचे एक शेड्यूल असू शकतात, पण शेड्यूलनुसार आपले पिकं आहेत का? तुमचा शेड्यूल मला फॉलो करायचा आहे पण तुमचं 4 दिवसा अगोदर लागवड आहे, मी नाही का फॉलो करू शकत तुमचा शेड्यूल? मॅच नाही होऊ शकत, मॅच होऊ शकत नाही. त्यामुळे शेड्यूल हा शक्यतोवर टाळायचा. हा शेड्यूल लक्षात ठेवायचा, शेड्यूल स्टेज वाईज लक्षात ठेवायचा, कारण की शेड्यूलमध्ये काही शेड्यूल जे असतात फक्त लिहिलेलं असतात की या दिवस लिहिलेले असतात, आपण तो दिवस नाही लक्षात ठेवायचा, आपण ते स्टेजनुसार शेड्यूल करायचं आहे. म्हणजे शेड्युलिंग डे आफ्टर सोविंग किंवा डे आफ्टर प्लांटिंगच्या व्यतिरिक्त तो एक पद्धत झाली की बा एवढ्या दिवसामध्ये हे दिलं पाहिजे, किंवा ग्रोथची जी स्टेज आहे या स्टेजमध्ये हे दिलं पाहिजे. तुमचं म्हणणं आहे की जे डेज आहेत प्लांटिंगचे त्याच्याकडे लक्ष न देता क्रॉपच्या स्टेजकडे लक्ष देऊन मग आपण ते शेड्यूलचा फॉलो केला पाहिजे. आपण तो शेड्यूल आपल्याला मॅच पण करायचा बरं, 60 दिवसामध्ये तो मॅच पण करायचा आहे. नाहीतर आपला वेल वाढत नाही म्हणून आपला एक दिवसा लागवडीच्या तारखेपासून 30 दिवसापर्यंत चालूच आपलं 19 देत, ते सुद्धा नाही करायचं. कारण की ठीक आहे ना 19 आपण NPK देतोय पण त्यासोबत अमिनो ऍसिड पण असायलाच पाहिजे, कारण की तो मॅच करायचा, तो शेड्यूल पुन्हा मॅच करायचा आहे. पण आपण जर 19 30 दिवसापर्यंत देऊ शकत नाही तर थोड्या वेळानंतर 19 डायरेक्ट नंतर स्किप करावं लागते. समोर 1261 आहे, तुमचं 1340-13 आहे, 13-0-45 आहे, पोटॅशियम शोनाइट, हे शेड्यूल जे आहेत ना हे कंटिन्यू तुमचं शेवटपर्यंत हे जेवढे आहेत शेड्यूल हे सगळ्यांना 60 दिवसामध्ये बसवायचे आहेत, हे तुम्हाला बसवायचे आहेत. हे कोणीच जे ग्रेड तुम्ही वापरताना ते चांगल्या कंपनीचे तुम्हाला वापरायचे आहेत, कारण की मार्केटमध्ये बऱ्यापैकी आता कंपनी झालेली आहे, कंपनीचं आम्ही नाव घेणार नाही याच्यात, कारण काय असते बरेच वेळी शेतकरी ते ग्रेड तर देतात परंतु ग्रेडचा जसा प्रभाव दिसला पाहिजे तसा प्रभाव दिसत नाही. कधी कधी कारण असं होऊ शकते की बाबा 200 लिटर पाण्याच्या ठिकाणी तुम्ही 50 लिटर पाण्यात दिलाय, ते कारण आपण सुरुवातीला सांगितलं समजू शकतो, त्यांनी सुरुवातीला सांगितलं. पण 200 लिटर पाण्यामध्ये वेंचुरीच्या साहाय्याने किंवा पंपाच्या साहाय्याने तुम्ही ड्रेंचिंग तर करू राहिले परंतु तसा प्रभाव दिसूच नाही राहिला. बरोबर. याचा असंही कारण असू शकते की तो प्रोडक्ट त्या प्रकारे तुमच्या शेतामध्ये लागू नाही होऊ राहिला किंवा काम नाही करू राहिला. तर म्हणून चांगल्या ज्या स्टॅब्लिश कंपन्या आहेत त्या कंपन्याकडे आपण वळलं पाहिजे की बाबा कोणी सांगते की बाबा तुम्ही या कंपनीचा वापरा की त्या कंपनीचा वापरा, त्याचा विचार न करता मार्केटमध्ये स्टँडर्ड काय आहे आणि स्पेशली खताच्या बाबतीत तर शेतकरी ज्यावेळी 50 किलोची बॅग खरेदीला जातात तो स्टँडर्ड ते फॉलो करतात, तो स्टँडर्ड त्यांनी विद्राव्य खताच्या बाबतीत सुद्धा फॉलो केला पाहिजे. ते आवश्यक आहे, तरच त्यांना रिझल्ट दिसतील. साहजिक सर, हे पीक 60-70 दिवसाचं आहे, त्याच्यामध्ये याच्यात हलगर्जीपणा चालत नाही. मागच्या वर्षी माझा हलगर्जीपणा खूप झालात. आपण एक व्हिडिओ करू माझ्या झालेल्या गलत्या. मागच्या वर्षी माझ्या 12 गलत्या झाल्या होत्या, यावर्षी एकही नाही झाली. म्हणजे मागच्या वर्षीच्या ज्या काही मिस्टेक होत्या त्या मिस्टेक यावर्षी त्यांनी होऊ दिल्या नाही. म्हणजे हे शेतकऱ्याला त्याच्या अनुभवातूनच शिकायचं आहे, हे त्याला कोणी दुसरं सांगू शकत नाही. आपण त्याच्यावर व्हिडिओ करणार म्हणजे समजणार, शेतकऱ्यांना पण कळणार की माझ्याकडे होती का गलती, काय होऊ शकतात टरबूजाच्या. हा, आपण मिस्टेक वरती एक व्हिडिओ बनवू एक चांगलाच. सर, लागवड केल्यानंतर जे फर्स्ट फ्लॉवर आहे तो इनिशिएट जो होतो तो किती दिवसांनी आपल्याला पाहायला मिळतो? सर तसं बघितलं ना तर तुमचा 24 आणि 35 दिवसाच्या दिवसात नाही का तुम्हाला फ्लॉवर दिसतो. फ्लॉवर दिसतात, हा, डिपेंड आहे बरं तुमच्या सेटिंगवरती, याच्यावरती प्लांटवरती, लागवडीवरती. आणि एकाच वेलीवर मेल आणि फिमेल फ्लॉवर हे वेगवेगळे असतात? हो, वेगवेगळे असतात. एकच आहे? नाही सर, एकदम वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये हे बघा, आता हे बघा, याला नाही काय थोडीशी समोर कडी आलेली आहे, हे फिमेल आहे आणि फिमेल फ्लॉवर आहे. हा, आता आपलं काही गड झालेली असणार, या साईड नाही सर आहेत का फुलं? हा, हे बघा,
मिनिट. एकाच वेलीला नर आणि जे मेल आणि फिमेल ज्याला आपण म्हणतो हे दोन्ही प्रकारचे फुलं असतात आणि त्या एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत म्हणजेच नर फुलापासून त्या फिमेल फुलापर्यंत ते परागकण गेले पाहिजेत. त्याच वेळी क्रॉसिंग होईल आणि त्याच वेळी आपल्याला सेटिंग पाहायला मिळेल. हो हे बघा, हे जे आहे हे फिमेल आहे. फिमेल आहे. हां, हे मेल, हे फिमेल आहे आणि हे मेल आहे. ओके. तर बघा हा मेल फ्लावर आहे आणि हा जो फ्लावर आहे हा फिमेल फ्लावर आहे. तर या दोन्हीमधून म्हणजेच या मेल फ्लावरमधून पोलन ज्यावेळी फिमेल फ्लावरकडे ट्रान्सफर होतील, पोहोचतील, तरच ते आपल्याला सेटिंग त्याची होईल. हो बरोबर. आणि याच्यासाठी मग हे कोणाच्या माध्यमातून होईल तर मधमाशा इथे फक्त मेजर रोल जो आहे ना तो मधमाशांचाच आहे. मधमाशांचा खूप मेजर रोल. हो बरं. मी सर असंही पाहिलं की असंही ऐकलं की फिमेल फ्लावरांची संख्या वाढवायची काही ट्रिक आहे का की सर आहेत पण मी आणखी त्याच्याकडे आम्ही दुर्लक्षच केलं. सगळ्यात पहिलं काय होते, आपल्याला पहिले शिकून घेऊ पहिले प्लॉट कसा काढायचा, त्याच्यानंतर प्रयोग करायचे. आता सध्याच्या कंडिशनला आपण प्रयोग करायच्या कंडिशनमध्ये नाही आहेत, त्यामुळे जसं आहे तसा येतोय प्लॉट. मेल पण तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढेच फिमेल आहेत. आणि मला अगोदरपासूनच अपेक्षा आहेत की मला नाही का 1 किंवा 2 सफळ माझ्या वेलीला असायला पाहिजे, त्यामुळे मी ते वेगळं काही केलं नाही. एका वेलीपासून मिनिमम आपल्याला किती फळ अपेक्षित असले पाहिजे? सर डिपेंड व्हेरायटीवरती आहे. काही व्हेरायटीची सेटिंग भरपूर आहेत, काही व्हेरायटी नाही आहेत. पण त्याच्यामध्ये पण एक चांगलं आणि एक वाईट असं आहे की ज्यांची सेटिंग जास्त होते तर त्यांची साईज बनत नाही, साईज गेन होत नाही. आता मी व्हेरायटीचं नाव नाही सांगणार, पण मला ते जाणवलं आहे माझ्या प्लॉटमध्ये तरी. आता या प्लॉटमध्ये नाही का इथं भरपूर सेटिंग झालेली आहे, माझं फळ बनत नाही आहे. त्या साईडला नाही का लागवड एकाच दिवसाची, तिकडे सेटिंग कमी आहे. अदर व्हेरायटी एक लावली व्हेरायटी आहे. हां, ती व्हेरायटी जास्त आहे. पण तिथे जर असेल ना त्याचा मिनिमम फळ आपण व्हिडिओमध्ये आपण तुम्ही ॲड करून घ्या फोटो. त्या व्हेरायटीला नाही का फळ हे आताच 5 किलोचं मिनिमम फळ 5 किलोचं आहे आणि मॅक्झिमम 8 किलोचं फळ आहे. तुम्ही बघून हां, सेटिंग कमी आहे परंतु फळाचा जो वेट आहे तो जास्त आपल्याला मिळत आहे. जिथे सेटिंग आपल्याला जास्त झालेली दिसते तिथं फळांची संख्या जास्त असल्यामुळे लवकर वेट गेन झालं नाही आता बरोबर त्या प्रोसेसमध्ये आहे. हां, ते डिपेंड पण आहे. काहींची सेटिंग पण जास्त होते आणि फळ पण वाढतात. आणि हे बघा, हे आपलं याचं मेल आणि फिमेलचं चालू होतं. जर आता हे तुमच्या हातामध्ये आहे, नर आहे, हे माद आहे. जर याचं पॉलिनेशन नाही झालं तर सेम असं होऊन जाते. हे फळ गेले कामातून. म्हणजे हे नॉन पॉलिनेटेड कळी आहे ती. हे फिमेल फ्लावर आहे. या फ्लावर पर्यंत जे पोलन ग्रेन आहेत मेल फ्लावरचे ते पोहोचलेच नाहीये. तर जर ते पोहोचले नाही तर या प्रकारची त्याची स्थिती होते, नंतर ऑटोमॅटिक गळून जाते. बरोबर आहे. म्हणजे सेटिंग एवढी महत्वाची आहे. सेटिंग महत्वाची आहे. आणि हे जे आहेत ना, हे जे नर आहेत ना, ह्यांचं काम झालं आहे, याचं पॉलिनेशनचं काम झालेलं आहे. त्याचं परागीभवन जे व्हायचं ना ते संपलं. त्याच्यानंतर हे जमा होऊन नाही का ते हे सुद्धा गळून जातात नंतर. ओके सर, मग आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे पॉलिनेशन व्हावं यासाठी 1 की 1.5 वर्षापूर्वी लक्षात राहिलं नाही. आता मी एका प्लॉटला व्हिजिट दिली होती, तर ते त्यांच्या शेतात चूल मांडून पाण्यावरती जे गुळ आहे आपलं त्याचा गुळ ते हे बरोबर, गुळ, इलायची, दालचिनी. त्यांचं म्हणणं की बाबा याच्या स्मेलमुळे जे हनीबीज आहेत ते अट्रॅक्ट होतील, त्याचा फायदा आपल्याला सेटिंगसाठी होईल. तर मग अशा प्रकारच्या ट्रिक सुद्धा शेतकरी वापरतात. आपण आपल्या शेतामध्ये एखादी कोणती अशी स्पेशल ट्रिक यूज केली का ज्याच्यामुळे आपल्याला सेटिंग चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली? अच्छा सर, आपण मागे व्हिडिओ केल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगतो जे नवीन शेतकरी असतील त्यांना. तर या शेतामध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये मोहरी आपोआप निघतेच, पण मी ती मोहरी तशीच ठेवली. तर ते मोहरीमध्ये मी काय केलं, जेवढी ठेवायची तेवढी ठेवली, बाकीचे काढून टाकले. पण त्या मोहरीमुळे नाही काय जेवढी माझी सेटिंग झाली किंवा मधमाशा आल्यात ते कोणत्याच औषधीमुळे आलेल्या नाही आहेत. मी एक औषधीचं नाव नाही घेत, पण ते फवारलं होतं, पण त्याचे काय मला एवढे रिझल्ट जाणवले नाहीत जेवढे की माझे मधमाशा ह्या मोहरीमुळे आल्यात. कारण की मोहरीवरती सर्वात जास्त मधमाशा आकर्षित होतात आणि कमी खर्च तर नाहीच, 0 खर्च, नको कॉस्टिंगच नाही त्याची काही. तर खूप चांगलं जर मधमाशांना आकर्षित करायचं असेल तर मोहरी बेस्ट आहे. ओके. म्हणजे मोहरीचं तुम्ही तुमच्या क्रॉपमध्ये किंवा बंडवरती म्हणजे धुऱ्यावरती सुद्धा लावू शकतात ज्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिनेशन होते, होण्यास मदत होऊ शकते. हो बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर पॉलिनेशन झाल्यानंतर, सेटिंग झाल्यानंतर, सेटिंग पासून ते फळाचं पूर्ण वजन होईपर्यंत किती दिवसाचा टाइम पिरियड ते घेत असते? सर आता त्याला लागतात बरोबर समजा महिना, म्हणजे एक 30 ते 35-40 दिवसापर्यंत ते प्रॉपर ते
फळ हार्वेस्टिंगला येईपर्यंत जाते. आता त्याच्यामध्ये नाही काय ते जे दिवस आणि टायमिंग जो आहे ना तो मागे पुढे होतो, बरोबर, डिपेंड प्लॉटवरती. जसं की माझं होत आहे, माझा आता प्लॉट हार्वेस्टिंगला असायला पाहिजे होतं, पण माझा प्लॉटची आता प्रॉपर सेटिंग होत नाही. माझा प्लॉट आता 4.5-5 किलोपर्यंत आहे, किलोपर्यंत आहे. बरोबर. पण हे डिपेंड शेतकऱ्यांच्या फर्टिगेशनवरती सुद्धा आहे, ओके. की ते शेतकऱ्यांना फर्टिगेशन जर एकदम प्रॉपर जर झालेलं असलं ना तर तुमचा प्लॉट 30 दिवसाच्या आतच होऊन जातो. म्हणजे 30 दिवसाच्या आत ते प्रॉपर सेट होऊन जाते, फळामध्ये रूपांतर होऊन जाते. बरं, म्हणजे असं समजा तुम्ही की अर्ध जे त्याची लाईफ सायकल आहे ते सेटिंग पर्यंतची आहे आणि रिमेनिंग जे हाफ लाईफ सायकल आहे ते फळ पोचवण्याचे, तर फळ पोचवापर्यंतची आहे. हो. तर या दोन्ही लाईफ सायकल मध्ये वॉटरची जास्त पाण्याची जास्त गरज त्याला दुसऱ्या लाईफ सायकल मध्ये असते की पहिल्या की पूर्ण जीवनामध्ये? सर तुम्हाला सांगतो, पाण्याचं नियोजन जे आहेत ना, जसं आता एकदम उदाहरण देतो तुम्हाला, स्वयंपाक घर आहे आपलं, किचन आहे, किचनच्या वरती पाण्याची टाकी आहे. मग स्वयंपाकाला जेवढं पाणी लागते तेवढंच आपण पाण्यातल्या टाकीतलं वापरतो. बरोबर आहे. मग 200 लिटरची टाकी तर नाही वापरत, कारण की आपण बाकीचं फेकून देणार ते पाणी. सेम कंडिशन त्या झाडांची असते, की तुम्हाला हे पाणी नाही काय जेवढं त्याची गरज आहे ना तेवढंच द्यावं लागते आणि तेवढंच ते घेते. त्याच्यानंतर ते पन्ना रंगामधून नाही का इथं जे आहेत ना बारकी जे बघसाल ना तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये, तर हे एक्सेस पाणी इथून बाहेर निघते. बरोबर. आणि तो जो टायमिंग आहे, म्हणजे तो जो ट्रेस आहे ना, ताण पडतो झाडांना, अतिरिक्त पाणी सुद्धा काढायचं बाहेर, तो ताण पडतो. तो ताण ह्या झाडांना पडतो जास्त पाणी दिल्यामुळं. त्यामुळे सेटिंग पिरियडला नाही काय करायचं, थोडा ताण द्यायचा, वापसा कंडिशनला पाणी द्यायचं. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यात ते पाणी वाढवायचं. आणि सुरुवातीला अर्ध्या घंट्यापासून मी सुरुवात केलेली, नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 दिवस मी पाणी दिलं नव्हतं, ड्रिंचिंगच्या पाण्यावरतीच त्याला जगवलं. त्याच्यानंतर सेटिंग पिरियडला मी पूर्ण बेड माझा असा कोरडा झाल्यासारखं वाटत होतं, म्हणजे वापसा कंडिशनला पाणी होतं. त्याच्यानंतर त्याचं पाणी आता वाढवलं मी, म्हणजे आता माझं पाणी नाही काय 2.5-3 घंट्याचं चालू आहे, ते सुद्धा मी 3 टप्प्यात देतोय. 2.5-3 घंटे 2 टप्प्यात समजा कंटिन्यू इरिगेट करता येईल. नाही, 1 दिवसाला. आता आमच्याकडे लाईट कमी असल्यामुळे काय होतं, 1 दिवसाला लाईट असते ना, तर मी काय करतो, हे 2 घंटे आता सकाळी पाणी देऊन टाकायचं आणि 4-5 वाजता थोडंफार पाणी द्यायचं. आणि रात्रीच्या वेळेस 10 वाजेपर्यंत लाईट असते, तर 10 वाजता एकदा लाईट येते तेव्हा थोडं द्यायचं. पण ते डिपेंड आहे तुमच्या क्रॉप कंडिशनवरती. जर आपण काय झालं की काही शेतकरी एक्सेस देऊन टाकतात, काही जण खूप कमी देतात, ते मॅनेजमेंट नाही का त्या प्लॉटच्या नुसार वेगवेगळे ठरते. हा, हे मी सांगतोय म्हणून शेतकऱ्यांनी नाही करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीनुसार, त्यांच्या क्रॉप कंडिशननुसार, सॉइल टाईपनुसार त्यांनी त्यांच्या हिशोबाने ते करायला पाहिजे. तर मी आता मला जे जसं जाणवत आहे ना, मी त्या हिशोबाने मी पाणी देतोय. आता त्याच्यात पण असं होतं की झाडांना एक सवय होऊन जाते, या टायमाला आपल्याला पाणी येणार. तशीच माणसाला जशी सवय येते तशी झाडांची असते. आणि पाणी एक्सेस पण नको व्हायला, पाणी कमी पण नको पडायला. ते डिपेंड त्या कंडिशनवरती तुमच्या प्लॉटच्या. हां, त्या हिशोबाने पाण्याचा रोल आहे. पण एक आहे की ज्याच्याकडे पाणी आहे हे पीक ते शेतकरी घेऊ शकतात. म्हणजे वेळेवर पाण्याचा जर समजा ताण असला किंवा पाण्याचा सप्लाय नसला त्यांच्याजवळ, तर मग लावलेला खर्च हे निघत आहे. बरोबर, व्यर्थ जाऊ शकते. पाणी असणं गरजेचं आहे. सर, इरिगेशनच आहे, पीकच हे पाण्याचं आहे. पीकच पाण्याचं, त्याला कमी पण पाणी घालत नाही, जास्त पण पाण्यात नाही, पण मात्र वेळेवरती पाणी नक्कीच पाहिजे त्याला. सर, महत्त्वाचा प्रश्न, या प्रश्नाकडे सगळ्या लोकांचं आकर्षण राहते. कमीत कमी मिनिमम काय दरामध्ये आपल्याला हे पीक परवडते? सर, माझं मागच्या वर्षीचं काय झालंय, पहिलाच प्लॉट होता, पहिलंच वर्ष होतं अगोदर, पण मी हा, त्यामुळे अपेक्षा सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. तरी सुद्धा खर्च वजात आता पैसे उरायला पाहिजे, म्हणून जो एक मेन दर जो आहे ना, तो हा 7 रुपये मिनिमम दर, 7, 8, 10, म्हणजे 7च्या वरची कोणताही दर जर असेल ना, तरी सुद्धा टर्लिंगकडे पीक पुरते. बरोबर. म्हणजे काल मी प्लॉटवर होतो, तर तिथे 22-22.5 रुपयाच्या हिशोबाने त्यांना दर मिळाला होता. म्हणजे मागच्या वर्षी 7-8 रुपयाच्या क्रॉप गेलं होतं. तो शेतकरी सांगत होता की आता आपल्याला हे पीक कंटिन्यू ठेवणं आहे म्हणे, हो, दर कोणताही येऊ. बरोबर. काय त्याचं असं म्हणणं होतं की जर लॉस झालाही, एखादा सीझन जर गेलाही, पण एखादा सीझन जर चांगला आला तर तो 2-3 सीझनला याची बेरीज एकाच वेळी जमा करू शकतो. तेवढं पोटेन्शियल या पिकामध्ये आहे. साहजिक सर. आज या वर्षी बघा ना, तर मागच्या वर्षी काय झालं की शेतकऱ्यांना रेट नाही भेटलं. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, अपेक्षा सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांची 7 रुपयाची अपेक्षा, माझी पण 7 रुपयाचीच आहे. पण आता बघा, मी कंटिन्यू ठेवला 7 रुपयाच्या हिशोबाने. यावर्षी 22-23 रुपयाचे दर आहेत. झाले ना मॅच ते. बरोबर आहे.
एकदाच होऊन जातात पेमेंट, पैसे एकदाच होऊन जातात कलिंगडाचे. ते एक मार्केट बूम कधी मारते माहिती आहे काय, की आवक कमी झाली की मार्केट वाढणार, खूप वाढणार. आपल्या एरियामधून जिथे आता लोअर बुलढाण्यामध्ये आम्ही सध्या, आपल्या एरियामधून जो सप्लाय होतो कुठे कोणत्या मार्केटला जात असतात, व्यापारी कोणत्या मार्केटला पाठवतात? अच्छा, आपला मार्केटमधून नाही का सर्वात जास्त जर माल कुठे जात असेल दिल्ली, आसाम, बेंगाल, म्हणजे कोलकाताच्या व्यापारी आता कॉन्टॅक्टमध्ये आहेत, माझ्या दिल्लीचे व्यापारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण मेजरली माल जो आहे ना आपल्या दिल्ली आणि बंगालसाठी आपला लोअर बुलढाण्याचा जातो. काही माझ्या भागातल्या तरी माझ्याकडे जेवढे व्यापारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते, तर इंदोर मार्केट पण जवळ आहे, सुरत मार्केट जवळ आहे, अहमदाबाद आहे. तर हे 4-5 मार्केट जे आहेत ना त्याच्यासाठी माल जातो, कारण की जवळ पडते. जे छोटे शेतकरी आहेत ते 10 गुंठे म्हणजे मिनिमम जर लागवड त्यांनी केली, जे सेल्फ मार्केटिंग ते करू शकतील समजा त्या पिरियडमध्ये, तर किती एरियामध्ये त्यांनी केली पाहिजे? कमीत कमी नाही का अर्धा एकर तरी करायला पाहिजे. अर्धा एकर तरी करायला पाहिजे. म्हणजे सेल्फ मार्केटिंग जर करायची तर अर्धा एकर सेल्फ मार्केटिंग करू शकते का शेतकरी? हो, साहजिकच आहे सर. हे बघा ना, तुम्ही आता 1 एकर जर लागवड केली स्वतः जर विकायचं म्हटलं तुम्ही तो विकू शकतात, फक्त तोडायचा नाही त्याला. तसंच ठेवायचं, जेवढा पाहिजे तेवढा माल काढायचा, विकायचा, पुन्हा माल तोडायचा, विकायचा, महिनाभर प्लॉट चालू द्यायचा तसा. कारण की ते मागच्या वर्षी आम्ही केलं आहे ते. चालते तसं? हां, मागच्या वर्षी आम्ही तसंच केलं आहे. शेवटी आम्हाला उन्हाचे चटके बसले होते, म्हणजे प्लॉट थोडा खराब झाला होता, उन्हाचे चटके बसले, एक झाडाखाली जमा केला त्याला आणि विकत बसला. आम्ही महिनाभर विकत बसलो प्लॉट. सर, तोडल्यानंतर किती दिवसापर्यंत राहू शकते? म्हणजे मार्केटिंगच्या कन्झम्पशनचा जो टाइम आहे समजा, आज तोडलंय तर याच्या तोडल्यानंतर 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवसानंतर तुम्ही त्याला खाऊ शकता, खराब होत नाही. असा किती दिवसाचा टाइम पिरियड आहे? ते डिपेंड व्हेरायटीवरती आहे. ते व्हेरायटीवर डिपेंड असतं, कारण की अंदरचा जो गाभा असतो ना, लाल गाभा असतो, त्याच्यानंतर वरती जाड साल असते. काही व्हेरायटीची साल जाड असते, काही व्हेरायटीची साल पतली असते. तर डिपेंड त्या व्हेरायटीवरती आहे. सेल्फ मार्केटिंगसाठी मग कोणती व्हेरायटी शेतकऱ्याने निवडली पाहिजे? जाड सालवाली की पतली सालवाली? जाड सालवाली. सॉरी, पतली सालवाली. पतली सालवाली. पण काय होते माहिती आहे का, आपल्याला विकायचा पण प्लॉट आहे लवकर आणि तो लाल सुद्धा निघाला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे पतल्या सालवाल्याचं कसं असते, प्लॉट हा जेवढा पाहिजे तेवढा तोडतोय आपण, बाकीचा प्लॉट हा शेतामध्ये. फरक आहे सर सेल्फ मार्केटिंग मध्ये आणि होलसेलच्या रेटमध्ये माल देण्याचा काय फरक जाणवते? आता आपण विचार करा, 10 रुपयाचा आता कलिंगडाचा मार्केट रेट चालू आहे. बरं, शेतातून शेतकऱ्याचा 10 रुपयाचा रेट आपण पकडू आपण. आणि तेच जर आपण आता तालुक्याला गेलो घ्यायला तर 20 रुपये 25 रुपयानं किलोला आपल्याला घ्यावं लागते. 20-25 जास्त जर ऊन असेल आणि सप्लाय त्यावेळी कमी असेल तर ते मग साहजिक आता वाढते. पुणा मार्केटमध्ये आता 40 रुपयाचे दर चालू आहेत, रमजान महिना चालू आहेत, आवक कमी आहे. 40 रुपये 25 रुपयापर्यंत हायएस्ट दर आहे. मॉलमध्ये त्या दिवशी जाऊन आलं 35 रुपये लिहिलेले होते तिथं. 35 रुपये किलो टरबुजावरती. मॉलमध्ये कुठे बार्गेनिंग होणार? बरोबर आहे, तिथे तेवढं देणंच आहे. हा, तर हे बघा ना, 10 रुपये आपण देतोय, पण 10 रुपयाने द्यायपेक्षा आपण स्वतः 20 ने विका. आपण हा प्रश्न सरांना विचारण्यामागे एक महत्त्वाचं कारण असं आहे बघा, कारण की एक शेवटी रेटवर खेळ डिपेंड आहे. जर तुम्हाला बाजारातून जर रेट नाही मिळाले, म्हणजे व्यापाऱ्याकडून जर रेट नाही मिळाले, अशा स्टेजमध्ये जर तुम्ही स्वतःचा माल स्वतः जर विकू शकले तर होणारा जो लॉस आहे तो तेच प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केलं जातं. हो, माझाच मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स होता की 7 रुपये 8 रुपयाचे आज रेट चालू होते. मी काय केलं, 1 नंबरचा माल विकून टाकला. 2 नंबरचा माल मला 2 रुपयांनी मागितला. बरं, 2 रुपये किलो. 2 रुपये किलोनी त्यांनी माल मागितला. मग आता 2 रुपयांनी त्यांना द्यायपेक्षा मग मीच तो माल नाही का 10 रुपयांनी इथंच विकला. आता बघा, हा रस्ता आहे, निंबाच्या झाडाखाली खाट टाकली, जेवढा पाहिजे तेवढा माल इथून घेऊन जायचा, तिथे विकायचा. 10 रुपयाने विकलाय. शेतकऱ्याला पिकवता येते, विकल्या जात नाही, ही एक मोठी समस्या आहे शेतीतली. म्हणजे स्पेशली जिथे जमीन आहे ती कमी जास्त प्रमाणामध्ये, 2 एकर 5 एकर 10 एकर या प्रमाणामध्ये अनइव्हन पॅटर्न आहे जमिनीचा. जर तुम्हाला पिकवलेला माल विकता जर आला तर त्या स्टेजमध्ये तुम्ही तुमचे काय म्हणतो आपण त्याला गेम चेंजर. बरोबर. तुम्ही तयारीत राहायचं. रेट कमी झाला ना हात विक्री करायच्या, ते तयारीत राहावंच लागते. आज उद्या जर माझा प्लॉट मला अपेक्षा 15 रुपयाच्या वरती जायची, जो की चालूच आहे मार्केटला रेट 20-25 रुपयाचा, समजा जवळपास 20 ते 25 रुपयाच्या जवळपासचे आता सध्याचे रेट चालू आहेत. माझी अपेक्षा हा 20 रुपयाच्या वरती जायला पाहिजे. रेट आपल्या हातात नाही, 20 रुपयाच्या वरती जायला पाहिजे. पण तोच रेट जर समजा 15च्या खाली आला, हा मी हात विक्री करणार. बरोबर. 4-5 भाऊ 4-5 जण आहेत आम्ही, 4-5 जणांनी तिथं थोडं टाकून द्यायचं. कोणत्या महिन्यापर्यंत चालतात खाण्यासाठी? 12 महिने चालतात. 12 महिने चालतात. फक्त काय होते की आपण खात नाही म्हणून आपल्याला वाटतं की मार्केटमध्ये आपल्याला लागवड करायची नाही, पण 12ही महिने कलिंगड मार्केटमध्ये सध्याला उपलब्ध आहे आणि चांगल्या क्वालिटी चांगल्या रेटमध्ये भेटतात.
नाही, जे समर सीझन आहे समजा, हो उन्हाळा जो आहे आपला हा जून पर्यंत जरी पकडू आपण, हो. पहिल्या पावसाची सरी कोसळेपर्यंतचा आपण उन्हाळा हो पकडूया, तेव्हापर्यंत तरी लोक खातात. त्याच्यानंतर एकदा आंबा मार्केटमध्ये जर आला समजा मँगो, तर मला वाटते दुसऱ्या फळांकडे थोडंसं त्यांचं लक्ष जरी जात असलं लक्ष कमी. बरोबर आहे, तरी सुद्धा कलिंगड हा आहे असा म्हणजे असं एक फळ आहे की 12 महिने चालते. तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये कंटिन्यू चालते. बरोबर आहे. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये चालते, त्याच्यानंतर ज्यूस सेंटरला कंटिन्यू चालते. आणि त्या टायमामध्ये आवक नसते. जून महिन्यामध्ये तुम्ही कलिंगड लावणार की तुम्ही तुमचं सोयाबीन लावणार? बरोबर आहे. त्यासाठी शेवटचा प्रश्न सर, आपल्याकडे जे ट्रेडिशनल क्रॉप आहेत, फील्ड क्रॉप, जसं की जे रब्बी सीझनमध्ये आपण घेतो, त्याच्यात चना आहे म्हणजे हरभरा ज्याला आपण म्हणतो, मक्का आहे, ज्वारी आहेत, बाजरी आहेत. याच्यापेक्षा हे जे पीक आहेत कलिंगड, वॉटरमेलॉन ज्याला आपण म्हणतो, हा शेतकऱ्याला कितपत परवडते आणि किती रिस्की आहे? तर रिस्क तर नाहीच आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला तुमच्याला फक्त एकदा प्लॉट निघेपर्यंत, नॉलेज गेन करेपर्यंत, नॉलेज घेईपर्यंत, एकदा प्लॉट हातातून निघून गेला ना, तो कसाही निघो, चांगला की वाईट, पुढचा प्लॉट पुढच्या वर्षीपासून प्लॉट तुम्ही चांगलेच काढणार आहेत. तर त्याच्यापेक्षा कलिंगड कधी पुरते? तुम्ही 12 महिने कलिंगड लावा, कधी पुरते. तुम्ही जर हिशोब केला ना, आता कपाशीचं तुम्हाला सर्व आपल्या भागात सगळ्यात जास्त कपाशी होते. कपाशी जर हिशोब जर केला, आम्ही केला, आणि दुकान कॅल्क्युलेशन आम्ही केलं, एकरी 10 क्विंटलची जर कपाशीचा हिशोब केला आपण ना, तर त्याच्यापैकी नाही काय 6 क्विंटल हे कपाशी नाही का खर्च आहे. तुम्ही हिशोब केला जर पूर्ण, तर कॅल्क्युलेशन आम्ही करून पाहिलं, आणि त्याच्यामुळेच बरेच शेतकरी आता कॉटन पासून थोडेसे लांब जात आहे. दूर जात. बरं त्याला नाही का आपल्याला जूनमध्ये लागवड करायची, अंतर त्याला खर्च जास्त आहे, आवक त्याचे विकल्यानंतर मालचे पैसे कमी होतात, आणि त्याला ठेवायचं की शेवटपर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत ठेवावं लागते. पण तुम्ही जर समजा कलिंगड केले, तर कलिंगड तुम्ही तिसरा 3 महिन्यामध्ये तुमचं निघतात. तसं हे पीक जे आहेत ना 60 ते 70 दिवसाचंच आहे, पण कमी जास्त करून ते समजा आपण पकडू की 90 दिवस घेते समजा सगळं काही नियोजन करायचं म्हटलं, 3 महिने पकडू. 3 महिन्यामध्ये वर्षातून तुम्ही समजा 2 जरी बाग काढलेत तरी तुम्हाला हा प्रॉफिट देतो. ओके. तर कलिंगड फार्मिंग ही प्रॉफिटेबल आहेत, याच्यामध्ये शेतकऱ्याला आर्थिक फायदा होऊ शकतो, परंतु कोणत्याही नवीन क्षेत्रात जाण्यापूर्वी त्या संदर्भात सखोल माहिती असणं बरोबर आहे. की माहिती तुम्ही ऑनलाईन सर्च करा, किंवा अशा शेतकऱ्यांना भेटा जे शेतकरी या पिकाकडे वळलेले आहेत किंवा या पिकामध्ये ते यशस्वीरित्या काम करत आहेत. आज आपल्यासोबत श्रवण कृषी सेवा केंद्र वडगाव चे संचालक विजय इंगळे सर आहेत. त्यांचं एक कृषी केंद्रसुद्धा आहेत आणि ते शेतकरीसुद्धा आहेत. तर त्यांनाही तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. तर बऱ्यापैकी माहिती आपण यात कव्हर केली आहे. हो. मोबाईल नंबर देत आहे, त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या त्यांचा प्लॉट काही दिवस राहणार आहे. जर जवळपास शेतकरी असाल आणि प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही येऊनही पाहू शकता. सध्यापुरता या व्हिडिओमध्ये एवढंच. आज या व्हिडिओसाठी आपण स्पेशली आभारी आहोत, कारण की 3 वेगवेगळ्या मोबाईलमधून 3 वेगवेगळ्या स्पॉटपासून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला जात आहे. मी तिन्ही लोकांचा आभारी आहेत की त्यांनी एवढा वेळ आम्हाला दिला, आणि सरांचाही आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला. त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पुरतं राम राम.